सर अरहंत वेंचेकर या सर्वांच्या हस्ते या ठिकाणी प्रमुख पाहुण्यांचा पुस्तक देऊन सन्मान होतोय। यानंतर उपस्थित मान्यवरांचं देखील आपण सन्मान चिन्ह व पुस्तक देऊन या ठिकाणी स्वागत करतोय। माननीय भरत रसाळे सर यांचं देखील आपण पुस्तक आणि सन्मान चिन्ह देऊन स्वागत करावं असं मी विनंती करतोय। माननीय अंतिमा कोल्हापूरकर मॅडम यांना विनंती आहे की आपण माननीय भरत रसाळे सर यांचं या ठिकाणी सन्मान चिन्ह व पुस्तक देऊन स्वागत करायचं आहे। यानंतर डॉक्टर कपिल राजहंस सर यांचा देखील आपण सन्मान करायचा आहे। अरहंत वेंचेकर यांना विनंती आहे की आपण सन्मान चिन्ह आणि पुस्तक देऊन डॉक्टर कपिल राजहंस सर यांचा सन्मान करायचा आहे। यानंतर माननीय अनिल भमाने सर यांचा देखील स्वागत करायचं आहे। यानंतर माननीय अनिल भमाने सर अरहंत वेंचेकर यांना विनंती आहे की आपण भमाने सरांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे। यानंतर माननीय मदन पवार सर यांचं देखील या विचारपीठावर स्वागत होत आहे। माननीय मदन पवार सर यानंतर ॲडव्होकेट करुणा विमल मॅडम यांचा देखील या विचारपीठावर स्वागत होत आहे। कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष माननीय उत्तमदादा कांबळे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे। त्यांचं देखील आपण या ठिकाणी स्वागत करूया पुस्तक आणि सन्मान चिन्ह देऊन। माननीय अरहंत वेंचेकर आणि अंतिमा कोल्हापूरकर यांना विनंती आहे की आपण उत्तमदादा कांबळे यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे। शिवतेज राजहंस यांना देखील विनंती आहे की आपण विचारपीठावर यायचं आहे उत्तमदादांचं स्वागत करण्यासाठी। जे आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आहेत, वेगवेगळ्या सगळ्या चळवळीमध्ये आमच्यासोबत काम करतात। भरत रसाळे सर जे शिक्षक नेते आहेत, लेखक आहेत, त्यांच्या पुस्तकाचं आता प्रकाशन होणारच आहे। मदन पवार सर जे कस्टम अधिकारी होते, चांगले लेखक आहेत, कलाकार आहेत। ॲडव्होकेट करुणा विमल मॅडम याही वेगवेगळ्या सगळ्या संकल्पना ज्या छोट्या छोट्या फिल्म असतात त्या क्रिएटिव्ह हेड म्हणून काम करतात। आम्ही भारतीय महिला मंचाचे अध्यक्ष आहेत। अरहंत वेंचेकर जो या सगळ्या आमच्या प्रक्रियेमध्ये दिग्दर्शक म्हणून काम करतो। डॉक्टर कपिल राजहंस या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत, ते निर्माता आहेत, लेखक आहेत, साहित्यिक आहेत। त्याचबरोबर तुमच्या सगळ्यांची जी कोऑर्डिनेटर होती ती अंतिमा कोल्हापूरकर, तीही अभिनेत्री आहे, मानवतावादी सांस्कृतिक चळवळीची प्रमुख आहे। तर या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये सगळेच आपले सहकारी आहोत। आमचे वेगवेगळे सगळ्या फिल्मचे निर्माते नाशिक सगळ्या दीपकबाई हे राज्यातनं सगळे लोक आलेले आहेत। कपिल सर या सगळ्या फेस्टिवलची भूमिका परत मांडतीलच, त्याबद्दल आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आणि फिल्म फेस्टिवल आहे आणि एका वेगळ्या पद्धतीनं त्याचं उद्घाटन झालं पाहिजे असं आम्हाला वाटलं। आमचे मुळे सर, मुळे मॅडम खास करून लातूरहून आलेले आहेत। सगळ्या फिल्म निर्मात्याचं, फिल्म कलाकारांचं, सगळ्यांचं आणि आपल्या सगळ्याच्या साक्षीनं या फेस्टिवलचं आपण या ठिकाणी उद्घाटन करणार आहोत। मी दीपकबाई आणि उत्तमदादाला सर्वांनाच सांगेन की क्लॅप मारून आपल्याला उद्घाटन करायचं आहे। आपण सर्वांनी 1 मिनिट जागेवर उभा राहूया, काळ्या बाजूला राहूया आणि ह्या फिल्मचं फेस्टिवलचं या ठिकाणी क्लॅप मारून उद्घाटन करूया।
आपल्या सगळ्याकडे मोबाईल आहे, तर मला असं वाटतं की आपले सगळे मोबाईलवरती हा व्हिडिओ करायला काही हरकत नाही आहे, साक्षीदार म्हणून ह्या फिल्म फेस्टिवलचा. ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी व्हिडिओ करावं, सोशल मीडियावरती ते आपल्याला अपलोड करता येईल. तर मी दीपक भाई आणि दादाला विनंती करतो की आपण क्लॅप करून उद्घाटन करावं. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये 6वा नॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिवलचं उद्घाटन झालेलं आहे. तर जोरदार टाळ्या आपण या कार्यक्रमाचं उद्घाटन करूया. धन्यवाद. सर जरा जवळ एक ग्रुप फोटो झाली की खाली वाटतं. रस्त्यावरच्या चळवळीतले आमचे 2 नेते आदरणीय उत्तमदादा कांबळे, त्यानंतर दीपकभाई केदार, मंचावर उपस्थित असणारे निर्मितीचे सर्वेसर्वा अनिल मामाने सर, मदन पवार साहेब, त्यानंतर रसाळे सर, मिंचेकर मॅडम, अंतिमर्गे आणि दीपकभाई दादा, सांगायला तुम्हाला आनंद वाटतो की मंचावर जितकी दिग्गज माणसं आहेत तितकीच दिग्गज माणसं या सगळ्या प्रेक्षकांमध्ये सुद्धा बसतात. इकडच्या बाजूला मोदीला घाम फोडणारा आमचा राजवैभव आहे. म्हणजे भारतात कुणीही काय बोलत नव्हते त्यावेळी आमचा राजवैभव मोदी सरकारचा रथ फिरत होता, त्याला अडवण्याचं काम आमच्या राजवैभवनं केलं. आमचे निलेश बनसोडे आहेत, समोर विजय पाटील साहेब आहेत, मांगले सर आहेत, गुणवंत दादा आहेत. ही सगळी दिग्गज माणसं आमची जिव्हाळ्याची माणसं आहेत. कोल्हापूर पुरोगामी विचारांची भूमी होती, आहे आणि पुढेही राहील याचं द्योतक देणारी ही सगळी आमची जिव्हाळ्याची मंडळी आज या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. संयोजक किंवा कार्यक्रमाचा अध्यक्ष, खरं तर अध्यक्षाचं भाषण हे रोडार्थानं सगळ्यात शेवटी असते, सगळ्यांच्या भाषणातलं थोडं थोडं घेत काय काय चाललंय सांगायचं असते. पण आम्ही सगळ्यात जरासे वेगळ्या पद्धतीनं करायचा निर्णय घेणारे आणि काम करणारी माणसं आहोत. त्यामुळं कार्यक्रमाच्या अध्यक्षांना पहिल्यांदा बोलायची आणि ही भूमिका आमच्या सगळ्या मंडळींची सांगायची असं आमचं ठरलं आणि मग हा सगळा प्रपंच आम्ही जुळवून आणला. खरं तर पूर्ण भारतातून जवळपास 127 शॉर्ट फिल्म या ठिकाणी आमच्याकडे आलेल्या आहेत. त्यातल्या निवडक शॉर्ट फिल्मचं स्क्रीनिंग आम्ही या ठिकाणी करतो आहोत आणि आम्हाला आनंद आहे की हा जो सगळा एक संक्रमणाचा कालखंड सुरू आहे, म्हणजे कोणाच्या भूमिका ठरलेल्या नाहीत, कोण म्हणते मी पुरोगामी आहे, कोण म्हणते मी प्रतिगामी आहे आणि बरेचसे पुरोगामित्वाचे चेहरे पांघरलेले सुद्धा कधी पलीकडच्या बाजूला हात मिळवणी करून बसले, याची खात्री देता येत नाही. अशा संक्रमणाच्या काळात ही सगळी आमची मंडळी आमच्यासोबत पाय जमिनीत घट्ट रोवून उभे आहेत, याचा मला आनंद आहे आणि म्हणून या सगळ्यांच्यासाठी हा आजचा कार्यक्रम आम्ही घेतो आहोत. राजर्षी छत्रपती शाहू महाराज ही कोल्हापूरची ओळख आहे आणि जोपर्यंत शाहू महाराजांचे विचार या भूमीत जिवंत आहेत तोपर्यंत इथला कोल्हापूरचा प्रत्येक माणूस, कोल्हापूरची प्रत्येक व्यक्तीने कोल्हापूरचं एकूणच अधिष्ठान हे पुरोगामित्वाचं राहणार आहे असा आमचा सगळ्यांचा समज आहे आणि तो समज कधीही खोटा आजपर्यंत ठरलेला. एक विशेष उल्लेखनीय गोष्ट या ठिकाणी मला सांगणं गरजेचं वाटतं. आज काही 20 पुस्तकांचं प्रकाशन आम्ही या ठिकाणी करतो आहोत. वर्षभरात या सगळ्या सामाजिक चळवळी, रस्त्यावरच्या सगळ्या गोष्टी आम्ही करत असतोय, पण वैचारिक अधिष्ठान सुद्धा असलं पाहिजे या ठिकाणी. त्याला वैचारिक कुठेतरी खतपाणी मिळालं पाहिजे या दृष्टिकोनातून आमच्यातली काही मंडळी लिहिती झाली आणि त्यांच्या सगळ्या पुस्तकांचं प्रकाशन सुद्धा या निमित्तानं आम्ही करतो आहोत. उत्तमदादा स्टेजवर आहेत. आम्ही हक्कानं नेहमी सांगतोय की आम्ही जर कोणाच्या जीवावर या ठिकाणी उड्या मारत असलो तर दादांच्या जीवावर मारतोय. का तर तुम्ही चांगलं करताय ना, पुढं व्हा, कोण काय करतंय मी बघतो, या भावनेनं आमच्या पाठीशी राहणारा माणूस सुद्धा आजच्या काळात गरजेचं आहे असं मला वाटतं. दादा आम्हाला या ठिकाणी नेहमी तसं पाठबळ देत आहेत. दीपकबाई एक वैशिष्ट्य आहे मला सांगणं गरजेचं वाटतं की तेवढ्या लांब महाराष्ट्राच्या दुसऱ्या टोकावरून एक फोन आम्ही दीपकबाईंना अर्धा दिवसापूर्वी केला आणि सांगितलं की बाई अमुक अमुक कार्यक्रम घेतोय, उत्तमदादा आणि तुम्ही हे दोघंजण आमच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी तुम्ही उपस्थित राहायचं आहे. बाई म्हणाली पत्रिकेत नाव टाका, मी पोहोचतोय, कसं यायचं काय यायचं ते माझं मी बघतो. काल 2:45 वाजता दीपकबाई प्रवास करून कारने या ठिकाणी पोहोचलेत रात्री. त्यांनी सांगताना मला 10 वाजता रात्री फोन करून सांगितलं होतं की कुणीही स्वागताला यायचं नाही, बुके घेऊन यायचं नाही, मी काही उपकार करत नाही, चळवळीसाठी यावं लागलं, माझं मी येतोय, सकाळी कार्यक्रमावर उपस्थित राहतो. इतकी जमिनीवरची माणसं आमच्यासोबत आहेत याचा आम्हाला विलक्षण आनंद वाटतोय. या ठिकाणी आमचा संभाजी ब्रिगेडचा एक युवा कार्यकर्ता प्रहर्ष मुळे या ठिकाणी आहे. तो फक्त 11वीला आहे आणि त्याने इंग्रजीमध्ये स्वराज्य नावाचं पुस्तक लिहिलं. म्हणजे मेथोडॉलॉजी वगैरे या गोष्टी आज सुद्धा म्हातार झालेल्या माणसांना कळत नाहीत की इतिहास कसा लिहावा किंवा चळवळीतली पुस्तकं कशी लिहावी. 11वीचा फक्त तो विद्यार्थी आणि त्यानं पोर्तुगीज असतील, मोडी कागदपत्र असतील याच्यातलं बेसिक ज्ञान इंग्रजीमधून अतिशय चांगलं असं शिवचरित्र लिहिलं. माझी एक आग्रहाची विनंती इथं आलेल्या सगळ्यांना की जात असताना प्रत्येकानं इथल्या आपल्या खिशाला परवडेल अशा एक पुस्तकाच्या किमान प्रती विकत घेऊन जायच्या, नाहीतर बाहेर लावल्यात म्हणून घेऊन जातो की लिहून ठेवा की असली काय भानगड करायची. ह्यातच आपल्या चळवळी संपलं. आजच्या या कार्यक्रमाचं अध्यक्ष भाषण फारसं लांबवणार नाही. कार्यक्रमाची सुरुवात क्लॅप देऊन सिनेमाची या ठिकाणी झाली.
मला वाटतं सगळे आपण बहुजनांच्या पुरोगामी चळवळीतले कार्यकर्ते आहोत, काम करणारी लोक आहोत. मामाने सर हे सगळे बघता मला असं वाटतं की स्वतःच्या किंवा लोकांच्या लोकसहभागातून एखादा चित्रपट निर्मिती व्हायला फारसा वेळ लागणार नाही. जर आपण सगळे जर त्यासाठी तयार असाल तर फक्त एकदा हात उंचावून आपण सांगूया की येणाऱ्या प्रकल्पात आम्ही सगळे उभे आहोत म्हणून. जितके तयार असतील त्यांनी सांगा. तुमच्याकडून आम्ही पैशाची अपेक्षा करत नाही, पहिल्यांदा डोक्यातनं क्लिअर करा. नाहीतर आमच्या खिशात असते 10 रुपये द्यायचे ते मग थांबतो जरासं बघा. त्यामुळं काहीतरी नवं घडवायचं असेल तर सगळे सोबत राहूया. इतका चांगला कार्यक्रम होतोय. ज्यांना पारितोषिकं मिळतील, ज्यांच्या पुस्तकांचं प्रकाशन होईल त्या सगळ्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो. सोबत राहूया, बोलत राहूया. मतभेद असतील, मनभेद असतील आपापल्या घरात ठेवूया. कारण दोन परस्पर टोकावरची माणसं जर एकत्र येत असतील तर आपण तर फुले शाहू शिवविचारानं बांधलेली सगळी माणसं आहोत. या सगळ्यांनी एकत्र येणं आजच्या काळातली गरज आहे. ही गरज ओळखूया, एकत्र येऊया. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर सोबतच बहुजनांच्या अस्मितेसाठी सतत तत्पर असणारं महाराष्ट्रातील कणखर आणि तरुण तडफदार नेतृत्व, या नेतृत्वाला हा राजश्री शाहू जीवन गौरव पुरस्कार, मानवतावादी सांस्कृतिक चळवळ निर्मिती फिल्म क्लब, निर्मिती विचार मंच आणि बालसाहित्य कला मंच यांच्या वतीनं आज त्याच शाहूराजांच्या जयंतीनिमित्त सोबतच माननीय दीपकभाई केदार यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी, भावी जीवनासाठी, बहुजनांच्या कार्यासाठी आणि त्यांचं या सर्वच कोल्हापूरवासियांच्या वतीनं मनपूर्वक कसं अभिनंदन करतो. पुन्हा अभिनंदन करूया. दीपकभाई केदार राजश्री शाहू जीवन गौरव पुरस्काराचे मानकर्ते, सर्वांचिन्ह, पुस्तक आणि मानपत्र असं सर यांना मी विनंती करतोय की या पुरस्कार वितरण समारंभाचा प्रसंगी आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. सन्मान करण्यात आला. आमचे धडाडीचे नेते माननीय दीपकभाई केदार, या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर कपिल राजहंस, या मंचावरील जे उपस्थित मान्यवर आहेत आमचे नेते भरत रसाळे सर, मदन पवार सर, ॲडव्होकेट करुणा विमल मॅडम, आत्ता सेवानिवृत्त झालेले आहेत, आमच्यासोबत नेहमी असतात ते माननीय शंकर पुजारी, विश्वासराव तरटे, आणि जसं कपिल सर म्हणाले आमच्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहणारे आमचे दादा उत्तम दादा, कांतिमा कोल्हापूरकर, नाशिकहून आलेले आमचे सूर्यवंशी सर. मी फक्त यांचा उल्लेख करायला पाहिजे म्हणून सांगतो, ज्यांना आपण बाल पुरस्कार देणार आहोत. आदित्य ममाने, प्रहर्ष मुळे, दुर्वा राजहंस, शिवाय शितोळे, आमिरत्न मिंचेकर, दीक्षा तरटे, समरजित जितकर, भूमी पासवान, अधिराज आत्ने, सोराली इंगळे यांचं एकदा टाळ्या वाजून आपण या ठिकाणी स्वागत करूया. खरं तर गेली 6 वर्ष झालं आम्ही हा फेस्टिवल आयोजित करतो आहोत. खूप उत्स्फूर्त या ठिकाणी प्रतिसाद मिळतो आहे. खरं तर आम्ही कमी पडलो. तुम्हाला सांगायला पाहिजे की जवळपास 810 फिल्म या ठिकाणी आमच्याकडे आल्या होत्या आणि त्यातल्या 200 फिल्म फक्त आम्ही बघू शकलो. ज्यांनी पाठवल्या होत्या त्यांची आम्ही मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. वेळ कमी होता, 3 परीक्षक होते. त्या फिल्म बघणं आणि त्याचं नामांकन करणं आमच्या मर्यादा होत्या. पण पर्यायी चित्रपट निर्मितीची जी संकल्पना कपिल राजवंश यांनी मांडली, तर तुम्हाला माहीत असेल की भगतसिंगाचा किस्सा सगळा कोर्टवर चाललं होतं आणि घराघरात बॉम्ब बनायला पाहिजेत असं त्या सगळ्या पिक्चरमध्ये एक सीन आहे. तसं मक्तेदारी मोडून बहुजन समाजातली, तालुक्यातली, गावातली, खेड्यामध्ये राहणारी चांगले कलाकार देखील इतक्या फिल्म तयार करू शकतात. मला वाटते की ही खूपच स्वागत आहे आणि आनंद व्यक्त करणारी गोष्ट. त्यातल्या 27 फिल्मचं आम्ही नामांकन करू शकलो. त्यातल्या 5 फिल्मचं इथं परत दाखवल्या जाणार आहेत. ते मी शेवटला जाहीर करणार आहे. परंतु दीपकभाई, हे काम इतकं लोकशाही पद्धतीनं आम्ही चालवतो की ज्या लोकांनी फिल्म पाठवलेल्या आहेत त्या सगळ्यांना ह्या फिल्म बघायला सांगतो आणि त्या सगळ्याचं मार्किंग करून आम्ही फिल्मचं नंबर काढतो.
मला वाटते की मला खात्री आहे की देशामध्ये असं होत नाही की जे आम्ही करतो इतक्या लोकशाही पद्धतीनं. म्हणजे तुम्हाला पटणार नाही, तुम्ही जेव्हा आमच्याकडे फिल्म पाठवली ती फिल्म किमान 100 ते 150 लोकांनी ऑलरेडी बघितली आणि मग त्याचं या ठिकाणी ही सगळी प्रक्रिया सुरू होते. आणि खूप सांगायला म्हणजे काय म्हणतो की असं ऊर भरून येतो की इतके चांगले कलाकार, इतक्या चांगल्या कन्सेप्ट, इतके चांगले इश्यू आपण हाताळलेले आहेत की असं पूर्वी म्हटलं जायचं जे न देखे कवी ओ काय जो न देखे रवी ओ देखे कवी. पण मी आता सांगतो की जो न देखे रवी ओ देखे डायरेक्टर दिग्दर्शक असायला लक्षात ठेवा. म्हणजे इतक्या अफलातून फिल्म आपण करू शकतो, इतक्या वेदनेला आपण आपल्या फिल्मचा विषय बनवू शकतो, आपल्या जगण्या मरण्याच्या प्रश्नावरती आपण इतकं चांगलं फिल्मच्या माध्यमातून भाष्य करू शकतो. मी तुम्हाला सांगतो यातल्या काही 2-2, 3-3, 4-4 मिनिटाच्या फिल्म या बॉलिवूडच्या 2-2, 3-3 तासच्या फिल्मला फिक्या पाडणार आहेत. म्हणजे मी जेव्हा बघत होतो तेव्हा मला असं वाटलं की साला या सगळ्यांचा सन्मान करायला पाहिजे. पण इतकं भारी टॅलेंट आमच्याकडे आहे, इतकं भारी आपण या सगळ्या फिल्म त्याची निर्मिती करू शकतो. काही विद्यार्थी आहेत त्यांनी तर ठीक आहे टेक्निकल कदाचित मतभेद असू शकतील, काहींनी मोबाईलवरती केले असतील वगैरे वगैरे, पण जे विषय हाताळलेले आहेत ते माणसाच्या जगण्या मरण्याशी निगडीत आहेत. म्हणून ह्या तुम्हा सर्वांचं आम्ही असं ठरवलं की इथं स्वागत आणि कौतुक करायला पाहिजे. की ज्या त्यामध्ये बळीराजा फिल्म आहे, अनिष्ट नावाची फिल्म आहे, फड नावाची फिल्म आहे, चटका नावाची फिल्म आहे, द अनडायनिंग स्पिरिट ऑफ डॉक्टर्स नावाची फिल्म आहे, निसर्ग आहे, मायमाती आहे, काही क्षण, वक्त, श्याम विरुद्ध श्याम, सांजवात, सजा चौरंगा, कोकणातील निसर्ग आणि शेती, गजरा, आर्टिस्ट शंकर सोनवणे डॉक्युमेंटरी, स्क्रोल, नापास, अभिना जाऊ छोडकर, छब्बू, नटराजा, मधली सुट्टी, संघर्षा, फॅक्टरी, वनवा, आम्मा द बिगिनिंग, बळीवंश, मित्रधन या फिल्म तुम्हाला सगळ्याला टाकलेल्या आहेत. मी मगाशीच म्हणलं की टेक्निकल मुद्द्यावरती मतभेद असू शकतात, पण त्यांनी जे विषय हाताळलेले आहेत ते खरंच आपल्या संबंधित आहेत. 1-2 फिल्मचा फक्त उल्लेख करून मी पुढं जातो. चटका नावाची जी फिल्म आहे इथं आमचे त्याचे डायरेक्टर आणि दिग्दर्शक बसलेले आहेत, ते तुम्हाला नंतर बघायला मिळेल, काही लोकांनी बघितलेले आहे. म्हणजे आपण एक विषय किती वेगळ्या पद्धतीने मांडू शकतो. वक्त नावाची एक फिल्म आहे, बळीराजा नावाची एक फिल्म आहे, स्क्रोल नावाची एक फिल्म आहे, की अशा किती सगळ्याच फिल्म. पण आता कसं की बोलाच्या मर्यादा आहेत, तर इतक्या अफलातून या सगळ्या फिल्म झालेल्या आहेत. खास करून द अनडायनिंग स्पिरिट ऑफ डॉक्टर नावाची जी फिल्म आहे, अफलातून या फिल्म अक्षरशः आपण बघून खूप. मी तर त्या सगळ्यांना विनंती करणार आहे, कपिल सर बोलायचे राहून गेले. दीपक भाई, आम्ही आत्ता एक घोषणा करतो आहोत की या फेस्टिवलच्या निमित्तानं की पुढच्या वर्षभरामध्ये एक 10 शॉर्ट फिल्मला आम्ही फेलोशिप या ठिकाणी द्यायची घोषणा करतो आहोत. म्हणजे ज्या चांगल्या फिल्म असतील, जे चांगलं काम करतील, अशा 10 फिल्मची स्क्रिप्ट आणि त्याचं बाकी सगळं जे टेक्निकल गोष्ट आहे ती या ठिकाणी आमची एक टीम कोर कमिटी असेल. आणि त्याच्यासाठी आत्ता सांगतो की 1 लाख रुपये आम्ही बाहेर काढायचं ठरवलेलं आहे. त्याचे पहिले 25,000 रुपये मी संयोजकाकडे देईन. कपिल राजवन सरांना विनंती केली की त्यांनी 25,000 रुपये द्यायचे. आपण सगळ्यांना जे शक्य असेल ते आमचा आहे. खरं तर लोकसहभागातून चाललेला आहे. तुम्हाला माहितीसाठी सांगतो, मला खूप सांगायला आनंद वाटतो की प्रेक्षक खूप चांगले आहेत. दीपक भाई, आम्ही एक प्रयोग केला लोकसहभागातून चित्रपट निर्मिती, आणि आम्ही अशी विनंती केली की आमची फिल्म जी तयार होईल ती कदाचित थिएटरला लागेल की नाही माहीत नाही आहे, पण 1 लाख लोक ती फिल्म बघतील आणि ती फिल्म बघायच्या अगोदर त्यांनी आम्हाला 100 रुपये द्यावे आणि त्याच 1 लाख लोकांनी परत 100 रुपये देऊन फिल्म बघावी. मी सांगायला आनंद वाटतो 40,000 लोकांनी पैसे आमच्याकडे 100 रुपये जमा केले. म्हणजे ही काही बारकी गोष्ट नाही आहे. तुम्ही लोकांमध्ये जाऊन काम करायला सुरुवात करा, लोक तुमच्यासोबत उभा राहतात. लक्षात, तुम्ही कोणाच्या बाजूने उभा राहिलेला त्यावरती तुमच्या फिल्मचा दर्जा ठरतो. लक्षात ठेवा. खरी फिल्म कुठली, खरं साहित्य कुठलं, जे माणसाच्या जगण्या मरण्याशी बोलतं, माणसाच्या वेदनेशी नातं सांगतं, माणसाच्या दुःखावर फुंकर टाकतं, त्याचं दुःख आपल्याला वाटतं. मला वाटते की ती फिल्म अस्सल फिल्म आहे. तुम्ही जर लोकांच्या प्रश्नावर बोलणार नसाल,
तुम्ही जर तुमच्या कलेला लोकांच्या त्या सगळ्या भावनेला वाट करून देणार नसाल, त्यांच्या प्रश्नावरती भाष्य करणार नसाल, तर ती तुमची कला नपुसक आहे असं आम्ही स्वतः समजणारे लोक आहोत. त्याच्यामुळं तुमची निवड जेव्हा 810 फिल्ममधनं होते तेव्हा ती तितक्या दर्जाची असते. तितका भारी छगू नावाची एक फिल्म आहे, नटराजा नावाची एक फिल्म आहे, खूप अफलातून विषय या ठिकाणी नापास नावाची एक फिल्म आहे, जाणीव, खूप सगळ्यांची मी अशी नाव, मी स्वतः त्या व्यक्तिगत सगळ्या बघितलेल्या फिल्म. म्हणजे मित्रधन नावाची एक फिल्म आहे, जंगल पेटताना कसं वाचवलं जातं, अशा खूप फिल्म ज्या वेगवेगळ्या पद्धतीनं जे आताचे प्रश्न तिथल्या काय म्हणतो की काय अनास्था असेल किंवा काही असेल त्यातनं निर्माण झालेले हे जे प्रश्न आहेत ते प्रश्न या निमित्तानं आपण मांडतो आहोत, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्या पुढं जाऊन सांगतो की 10 पुस्तकाचं प्रकाशन करणार आहोत. आम्ही विनंती केली की रसाळे सरांना सांगितलं, सर शाहू महाराजांवरती लिहा. 2 दिवसात सरांनी पुस्तक लिहून दिलं. शाहू महाराज जे खरे वारसदार मला असं वाटते की ती आहे. रक्ताच्या वारसदारावर काय आता बोलायला नको, लक्षात ठेवा, पण विचाराचे वारसदार, विचाराची नाळ आपण कुणाशी जोडतो आहोत हा महत्त्वाचा मुद्दा आहे. शाहू राजा आम्हाला आमचा वाटतो, आमच्या हृदयात आम्ही तो जपून ठेवणारा एक वेगळा माणूस वाटतो. आज जी कोल्हापूरची सगळी सदनता आहे ती शाहू महाराजांमुळे आहे. आम्ही जेव्हा मराठवाड्यात वगैरे जातो तेव्हा शाहू महाराजांची आम्हाला आठवण होते आणि आम्हाला स्वतः तिकडे शाहू महाराज काढायचा आहे. तर शाहू महाराजाच्या विचाराशी नातं सांगणारे हे सगळे लेखक आहेत. मदन पवार सर असतील, आमचे सूर्यवंशी सर असतील, कपिल राजवन सरांच्या 2 पुस्तकाचं प्रकाशन आता होत आहे. तर हे खूप लोक वेगळ्या पद्धतीने लिहित आहेत आणि म्हणून मग शाहूंच्या विचारानं काम करणाऱ्या काही लोकांचा देखील सन्मान व्हावा वाटलं, ज्यामध्ये सविता भटकर मॅडम आहेत, किशोर थोरात सर आहेत, पुरुषोत्तम पवार सर आहेत, डॉक्टर रिजियान खान सर आहेत, GL तिरपुडे सर आहेत, सारिका उजगारे मॅडम आहेत, विनायक शिंदे आहेत, प्रज्ञा काटे, अरुण भोसले, प्राध्यापक राजेंद्र कोरे, दिनकरराव लांडगे, हर्षल सोनवणे, डॉक्टर झुंजार माने, सरिता सासने, विजय नायकुडे, गोरखनाथ चिखलकर, शशिकांत पोद्दार आणि महेंद्र रंगाय. तर ही महाराष्ट्रातील वेगवेगळ्या लोकांचा या निमित्तानं आपण सन्मान करणार आहोत. आपण आलात दीपकभाई, खूप दिवस आपण भेटायचं ठरवलं होतं, अशी भेट होईल असं वाटलं नाही. एक उत्साहीच्या सगळ्या वातावरणामध्ये आपली भेट होती आहे. तुम्हाला माहितीसाठी सांगतो, आज महाराष्ट्र आणि देशाच्या पातळीवरती कष्टकरी बहुजन समाजाच्या बाजूनं उभा राहून त्यांचा आवाज बनणारी जी काही 5-10 नावं आहेत त्यामध्ये दीपकभाईंचं नाव घेतलं जातं. आपण स्वप्न काय बघतोय यावर आपलं भविष्य अवलंबून आहे. एक शाहीर असं म्हणतो, जिस देश का बच्चा भूखा हो उस देश की कहानी क्या होगी. जिस देश का बच्चा भूखा हो उस देश की कहानी क्या होगी, और जिस देश का शासक शोषक हो उस देश की कहानी क्या होगी. कारण फैज असं म्हणतो की सबसे खतरनाक होता है आदमी का मुर्दा बन जाना. सबसे खतरनाक होता है आदमी का मुर्दा बन जाना, लेकिन उससे भी खतरनाक होता है आदमी के सपनों का मर जाना. त्यामुळं ही स्वप्न घेऊन आम्ही तुमच्यासोबत उभा आहोत. आम्हाला असं वाटतं की यातला एखादा दिग्दर्शक त्याची फिल्म कुठंतरी एका वेगळ्या पातळीवरती, नॅशनल फिल्म पातळीवरती गेली पाहिजे. त्यातला एखादा कलाकार असा मोठ्या प्रमाणात चमकला पाहिजे, अशी मोठी स्वप्न तुमच्या डोळ्यामध्ये पेरावी म्हणून या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आपण मगाशीच मी तुम्हाला बोलताना म्हटले की हा फेस्टिवल आपल्या सगळ्यांचा. काही लोक उभा राहिलेले आहेत, काही लोक बसलेले आहेत, तरीही उभा आहेत. आज इतके कार्यक्रम आहेत तरीही हा हॉल तुडूंब भरलेला आहे, कारण हा फेस्टिवल आपल्याला आपला वाटतो. खूप लोक मला विचारत होते, अरे दीपक भाई अजून आलेले नाही आहेत, येणार आहेत ना काय वगैरे वगैरे वगैरे. म्हणलं थांबा, शेर ऐसा अलग तरीके से आता है ना. आणि मग एका वाघाला कोल्हापूरचा एक वाघ भेटतो आहे, हेही महत्त्वाचं आहे. त्यामुळं मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो. बोलत राहू, चर्चा करत राहू आणि येणाऱ्या काळामध्ये नवं काहीतरी करता येईल का बघूया. एवढंच सांगतो, थांबतो. धन्यवाद. लोकराजा छत्रपती शाहूराजा, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे
माता रमाई, माता जिजाऊ, माता सावित्री, माता अहिल्या आदींच्या विचाराला प्रथमतः अभिवादन करतो. आज लोकराजा छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने एक आगळं आणि वेगळं आपलं फिल्म फेस्टिवल आणि त्या फिल्म फेस्टिवलच्या उद्घाटनाच्या निमित्ताने उपस्थित असलेले आणि ज्यांना लोकराजा छत्रपती शाहू राजा जीवन गौरव पुरस्कार मिळाला ते आमचे चळवळीचे नेते आदरणीय दीपकभाई केदारजी, या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक डॉक्टर कपिल राजहंस सर, या कार्यक्रमाचे सर्व आदरणीय अनिल मम्माने, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले लेखक मार्गदर्शक रसाळे सर, या कार्यक्रमाच्या संयोजनामध्ये नेहमी अग्रेसर असणाऱ्या अंतिमा आमच्या विमलताई, आमचा विश्वास तरटे, या विचारपीठावर असलेले सर्वच मान्यवर, माझ्याबरोबर आलेले गुणवंत नागपुरे, सुखदेव हृदयाळकर, जयसिंग पाडलीकर, सचिन मोहिते, प्रवीण सौंदर्यकर, सर्वच आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ श्रेष्ठ नेतेगण. खरं तर मगाशी कपिल सर म्हटले की जेवढ्या ताकदीची माणसं या विचारपीठावर बसल्यात तेवढ्याच ताकदीची माणसं आपल्या समोर बसली. हे खरं आहे. त्याचं कारण असं आहे की तुम्ही ताकदीची नसता तर आम्ही ताकदीचे झालोच नसतो. पाठीमागल्याने ताकद दिली तर पुढचं ताकदवान होते ना. त्यामुळं तुमच्या ताकदीवर आम्ही सगळे मोठे झालेलो आहोत. आणि मग या लोकराजा छत्रपती शाहू राजा यांच्या जयंतीच्या निमित्तानं हा फेस्टिवल, या फेस्टिवलच्या बाबतीत अनिल मम्माने आणि कपिल राजहंस सरांनी आपली भूमिका सांगितली आणि मला गॅरंटी आहे, मला माझा आत्मविश्वास आहे की अनिल हे जरी शून्यातनं निर्माण केलं असलं तरी हा तुझा फिल्म फेस्टिवल एकदा ऑस्करला जाणार आहे, लक्षात असू. कारण आपण कच्च्या गुरुचे चेले नाही. आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारसरणीतून आणि त्यांच्या चळवळीतून निर्माण झालेले कार्यकर्ते आहोत. आम्ही फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून सुद्धा उभारी घेणारी माणसं आहोत. त्यामुळं आम्हाला आत्ता हा ऑस्कर लांब नाही, जवळ आहे. त्यामुळं चिंता करायची गरज नाही. अंतिमासारखी आमची पोरगी, मला अनिलनं सांगितलं की अभिनेत्री आहे, आमच्या भाषेत नक्की आहे आणि चांगली गोष्ट आहे. म्हणजे आमची मुलगी जर का अभिनेत्री म्हणून पुढे यायला लागली तर आम्हाला अभिमान वाटतोय. कारण गंमत कसं आहे माहिती आहे का, जेवढं आमचं होतं त्यांनी सगळं उचलून न्यायचं काम केलं. दीपकबाई पूर्वी म्हण होती, आमच्या घरी गाणं, कुणब्याच्या घरी गाणं आणि एकाच्या घरी लिहिणं. आम्ही लिहिलं, त्यांचं घेतलं. खरं आमचं गाणं आम्ही सोडून दिलं आणि त्याकडून आमचं लिहिणं बी घेतलं आणि आमचं गाणं बी घेतलं. आत्ता बाकी आम्हाला वेगळ्या पद्धतीने जायला पाहिजे. आत्ता त्यांच्याकडे गेलेलं आमचं गाणं बी परत घ्यायला पाहिजे, लिहिणं बी घ्यायला पाहिजे आणि गाणं बी घ्यायला पाहिजे. आणि यासाठी चळवळीमध्ये आपण सहभागी व्हायला पाहिजे, यासाठी चळवळी बळकट व्हायला पाहिजे. यासाठी साधारणतः ज्या फिल्म फेस्टिवलच्या निमित्तानं जेवढ्या फिल्म्स आल्या त्या फिल्म्समध्ये साधारणतः खऱ्या अर्थानं समाजाचा भूमिका, खऱ्या अर्थानं समाजाच्या वेदना, खऱ्या अर्थानं समाजाचं जे दुखणं आहे ते त्या फिल्मच्या माध्यमातून इथं मांडलेलं आहे. आणि ते मांडायचं असलं तर मी आणि आपणाला एवढं सांगतो की साधारणतः आता अलीकडच्या दुनियेमध्ये
काय वेळ द्यायला कोणाला म्हणजे हे नाही, म्हणजे टाईम कोण देत नाही. अगदी सगळी धावती दुनिया आहे. आणि त्यामुळे हे तुमचे बारके हे जे आहेत का नाही, हे जर का सोशल मीडियावर गेले आणि त्यामध्ये आमच्या तरुण पोरांचा एखादा ग्रुप करून जर का आता जाणीव नावाची तुझी म्हणजे जाणीव नावाचं तुमचं फिल्म आलंय काय, नापास अमुक तमुक असं काय काहीतरी नावं सांगितलीस, तर या नावामध्येच वेद नाही, या नावामध्येच सामाजिक भान आहे, या नावामध्येच सामाजिक चळवळ दडलेली आहे. आणि या फिल्म जर का आपण बाकीचं सगळं ते त्यांच्या रील्स सोडण्यापेक्षा ह्या जर फिल्म सोडल्या तर आमचं एखादं चांगलं पोरगं म्हणजे आमचं पोरगं बघल आणि त्यामधल्या सगळ्या भावना मनात घेऊन ते पुन्हा चळवळीकडं आकर्षित होईल. आणि चळवळीकडे एकदा आकर्षित झालं तर निश्चितपणानं आपणाला मागं वळून पाहायची गरज नाही. दीपक भाई आज चळवळीची प्रचंड मोठी अगदी अवस्था प्रचंड मोठी वाईट अवस्था निर्माण झालेली आहे. आपण काय करालोय, कुठं करालोय, कसं करायला लागलोय हे आमचं आम्हाला माहीत नाही. आणि आमच्यातली गंमत अशी झाली आमच्या आंबेडकरी चळवळीची, आम्हाला शत्रूच कळालेला नाही. मी माझ्या प्रतिगाम्यावर बोलतच नाही, मी त्यांना मांडलेले विचार चूक आहे म्हणतच नाही. मी दीपक भाऊ केदार कसा चूक आहे आणि त्याला काय कळतंय हे म्हणण्यातच माझा विचार माझा वेळ चालला आणि माझी चळवळ चालली आहे. आता आपणाला खऱ्या अर्थानं कोण कुठं आहे काय आहे ह्याच्याशी देणं घेणं घेतात, म्हणजे ह्याच्याशी देणं घेणं नाही. आता आपणाला एक गोष्ट करायला पाहिजे की दीपक भाऊच्या मार्गाने चालल्यात, त्यांचं मंजिल तेच आहे. उत्तम कांबळेच्या मार्गाने चालल्यात, त्यांचं मंजिल तेच आहे. वाटत अडथळा येऊ द्यायचं नाही, वाटत स्पीड ब्रेकर होता कामा नये. आपल्या मंजिल एक ठरलेले आहेत आणि आमच्या एक मंजिल ठरलेलं असल्यामुळं त्यांच्यावर म्हणजे कुठल्याही पद्धतीची वाच्यता किंवा भाषा न करता आपण प्रतिगाम्यांच्या विचारावर तुटून पडायला पाहिजे. प्रतिगाम्यांच्या चळवळी कशा मुळीत निघतील हे बघायला पाहिजे, नाहीतर आपणाला दिवस चांगलं नाही. या 4 दिवसापूर्वीची मला वाटतं मी दीपक भाऊंची रात्री एक क्लिप ऐकली संजय दिना पाटलांच्यावर, घरात घुसून मारेन म्हणून सांगितले. चांगली गोष्ट आहे. म्हणजे ही अशा लडकाळ्या आपण आपल्या फोडल्या पाहिजे. गंमत अशी आहे की त्या क्लिपमध्ये म्हणजे ती जी क्लिप आहे ती बरोबर आहे, अडचण नाही, परंतु ह्याच्या पाठीमागची परिस्थिती जर बघितली तर आपण लोकशाहीमध्ये जगतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाच्या माध्यमातून जगतो की आपण पुन्हा एकदा मनोवादाकडे जातो. ही भावना निर्माण म्हणजे ही भावना आपल्याला बुचकळ्यात टाकणार आहे. आणि गंमत अशी आहे की एक खासदार लोकशाहीच्या माध्यमातून निवडून येतो आणि निवडून आलेल्या माणसांना निवडून आल्यानंतर तो बाकीच्या लोकांना की मी असं 4 मारल्यात, 5 मारल्यात, 10 मारल्यात, 80 मारल्यात, अरे लेका किती मारला ह्याच्याशी काही देणं घेणं नाही. तू ये आमच्या टप्प्यात, आम्ही काय करतो बघ कार्यक्रम, तुला माहित नाही आम्हाला गोळी बिळी काही लागत नाही. आमच्याकडे अशी गोळी आहे की तू आयुष्यभर उठणार नाहीस. पण हा भाग जरी झाला तरी दीपक भाऊ पत्रकाराशी बोलल्यावर बाकी लई लागलं. मी पत्रकारांची माफी मागतो. काय म्हणजे पत्रकारांच्या बरोबर बोलल्यावर लई लागला असं नाही. अरे पत्रकारांना बोलायच्या अगोदर तो आदल्या दिवशी सामान्य माणसाला बोललाय ना, मग ते पत्रकारांनी दाखवायला पाहिजे ना. ते पत्रकारांच्या लक्षात आलं नाही काय, ते पत्रकारांना कळालं नाही काय. सामान्य माणसांना सुद्धा तो जो चुकीच्या पद्धतीने बोलला ते सुद्धा पत्रकारांनी दाखवायला पाहिजे होतं. आपलं बोलल्यावरच एवढं धावलं की पत्रकारांना अशा धमक्या, पत्रकारांना तशा धमक्या. अरे तुम्हीच कोसा लागलायसा. त्यांचं काळं कारनामं जर का तुम्ही पेपरला दिला असता आणि मीडियाच्या समोर आणला असता तर ते कशाला नाचलं असतं. अगोदरी तुम्ही वाढवून घेतलायसा, अगोदरी तुम्ही त्यांना खांद्यावर घेतलायसा. त्यामुळं भारतात म्हणजे लोकशाहीचा 4था खांब ही पत्रकारिता आहे. त्यामुळे पत्रकारितेनं सुद्धा व्यवस्थित लोकशाही टिकायला पाहिजे, याचं भान ठेवून व्हायला पाहिजे. तुमच्यावर हल्ले झाल्यावर तुम्ही बोलणार आणि सामान्य माणसाला गोळ्या घालून मारलोय, 5 जण मारलोय, त्यावेळी का पत्रकारांनी एवढा आगडोम केला नाही. म्हणजे आमचं मत असं आहे की लोकशाहीमध्ये जगत असताना जर का उत्तम कांबळेवर हल्ला झाला असेल तर तो चूकच आहे. पण उत्तम कांबळेच्या अगोदर जर का सामान्य माणसावर हल्ला झाला असेल तर तो सुद्धा बरोबर आहे, त्याची सुद्धा प्रसिद्धी व्हायला पाहिजे आणि त्याला सुद्धा तीच सजा व्हायला पाहिजे. ही भावना जोपर्यंत आमच्या मनामध्ये निर्माण होत नाही तोपर्यंत चळवळी आणि तोपर्यंत लोकशाही बळकट होणार नाही. आणि ही लोकशाही बळकट करायची असेल तर साधारणतः आपल्याला एकमेकाच्या संग म्हणजे एकमेकाच्या हातात हात घालून जाणं काळाची गरज आहे. आज लोकराजा छत्रपती शाहू महाराजांची
लोकराजा छत्रपती शाहू महाराजांनी जो इथला संघर्ष, सामान्य माणसासाठीचा संघर्ष, जो समतेचा संघर्ष पुढे नेला, तो समतेचा संघर्ष आपल्याला पुढे न्यायला पाहिजे. कारण त्याचं कारण असं आहे की इथं साधारणतः वेद म्हणजे ते वेद इथंच घडला, वेदोक्त इथंच घडलं, ह्या सगळ्या गोष्टी इथं घडल्या म्हणजे. पण लोकराजा छत्रपती शाहू महाराजांनी त्याला मुठमाती दिली. लोकराजा छत्रपती शाहू महाराजांनी मुठमाती देत असताना हितला वेदोक्त पुन्हा जर का उफाळून निघत असेल, हितला वेदोक्त सदाशिवराव मंडलिक आणि एन.डी. पाटील साहेब आणि गोविंदराव पानसरे साहेब असताना सुद्धा एकदा उफाळून निघला होता. पण मंडलिक साहेबांनी बाकी आणि पानसरे साहेब आणि एन.डी. पाटील साहेब यांनी अगदी उधळून लावला. मला वाटतं गांधी मैदानामध्ये 100 टन सगळं म्हणजे तूप 100 टन, कापूर 100 टन, तेल 100 टन, उदगाड्या 100 टन असं जाळायचं होतं. सदाशिवराव मंडलिक आमच्या तालुक्यात आहे बरं का, तुम्ही काय बोलायचं नाही. सदाशिवराव मंडलिक उठलं काय म्हटलं पेटवाच ते, तुम्हाला नाही टाकलं त्यात तर विचारा, पेटी होती. हे लोकराजा छत्रपती शाहू महाराजांच्या जिल्ह्यामधला हा आवाज आहे. आणि या आवाजाच्या प्रती आपल्याला निश्चितपणानं तो वेदोक्त काळातला प्रसंग जर का आपल्याला उपभोगायला यायला नको किंवा म्हणजे यायला आपल्या वाट्याला यायला नको असेल तर लोकराजा छत्रपती शाहू महाराज आपल्याला तपासून घ्यायला पाहिजे. आमच्यातल्या नोकरापासून ते आमच्यातल्या सामान्य माणसापर्यंत साधारणतः लोकराजा छत्रपती शाहू राजा आपण वाचायला पाहिजे, शिकायला पाहिजे, वागायला पाहिजे, जगायला पाहिजे. आणि तरच खऱ्या अर्थानं मी जाता लोकराजा छत्रपती शाहू राजांचा एक किस्सा सांगतो की शाहू राजांच्या काळातली सुद्धा जी म्हणजे शाहू महाराज जे होते ते साधारणतः शाहू महाराज आपल्या दरबारी असणाऱ्या सनद्यांचं किंवा अधिकाऱ्यांचं कधी शाहू महाराज ऐकत नव्हते. शाहू महाराज बरोबर आपणाला जे पटल तेच ऐकत होते. शाहू महाराजांच्या दरबारामध्ये सनदी अधिकारी वगैरे होते आणि त्या सनदी अधिकाऱ्याच्या हाताखाली असणारा एक शिपाई होता, तो आपला मागासवर्गीय होता. मग आता ह्यांच्या डोक्यात आलेलं की आता त्याच्या आईला हे मागासवर्गीय आम्हाला पाणी देणार, आम्हाला हे मागासवर्गीय फाईल देणार, कागद देणार, मग शिवाशी होणार, त्याच्यापेक्षा ह्याला तेवढा हितनं ऑफिसमधनं काढायला पाहिजे असा त्या सनदी अधिकाऱ्यांनी फतवा म्हणजे असा मानस केला. आणि मग शाहू महाराजांच्याकडं सारख्या तक्रारी, ह्याला काही जमतच नाही, ह्यो उद्धटच बोलतोय, ह्यो असाच करतोय, ह्यो तसाच करतोय. मग शाहू महाराज त्याला बोलवून घ्यायचे, अरे तू असा केलास. आता राजांच्या पुढे बोलायची आमच्या माणसाची हिंमत आहे, बोलत ते आपलं खाली मान घालायचं आणि जायचं, ठीक आहे हे चुकायला म्हणणार. आणि शाहू महाराज म्हणायचा ह्याला 1 महिना 1 महिन्याची संधी दे आणि 1 महिन्यात ह्यानं जर काही ते म्हणजे हे सुधारलं नाही तर ह्याला काढून टाकूया. 1 महिना गेला, दुसऱ्या महिन्यात आणि तीच तक्रार. राजे त्याच्यामध्ये काही बदल झाला नाही, त्याला काढायला पाहिजे. राजाने पुन्हा त्याला बोलवून घेतला आणि पुन्हा बोलवून घेतल्यावर राजाने त्या शिपायाला सुनावलं, आणि ही तक्रार बरोबर आहे काय, हे खरं आहे काय. शिपाई तो नोकरदार गप चुडूचुप जा म्हणला. आणि शाहू राजाने सजा सुनावली. दीपक भाऊ कुणाला सजा सुनावली असेल तर शाहू राजाने सजा सुनावली. जो तक्रार करत होता तो त्या अधिकाऱ्याला सांगितलं तू गेट आउट. तुला जर का एक माणूस 2 महिन्यात सुधारून घेता येत नसेल तर तुझी काम करायची लायकी नाही म्हणून शाहू महाराजांनी त्याला काढून टाकला. आणि हा शाहू महाराजांचा इतिहास आहे, ही शाहू महाराजांची शिकवण आहे. या शाहू महाराजांच्या शिकवणीप्रमाणे जर आपण गेलो तर निश्चितपणानं आज म्हणजे आपली पिढी सुधरेल, आपला विचार सुधरेल, आपली भावना चांगल्या पद्धतीची निर्माण होईल. दुसरी गोष्ट अशी, छत्रपती शाहू महाराज हे दीपक भाऊ नास्तिक होते. छत्रपती शाहू महाराजांचा भविष्यावर, छत्रपती शाहू महाराजांचा कुठल्याही म्हणजे ज्योतिषावर विश्वास नव्हता. आणि मग छत्रपती शाहू महाराज एकदा राधानगरीच्या ह्याला जंगलामध्ये शिकारला जात होते. एवढ्या एका सनदी अधिकाऱ्यानं 2 ज्योतिषी घेऊन आला आणि राजे म्हटला हे ज्योतिषी 2 आहेत, हे ज्योतिषी लय मोठं भविष्य सांगतात, लय चांगलं, त्यांचं सगळंच खरं होते. शाहू महाराज म्हटलं होय त्यांचं सगळंच खरं होते, चांगली गोष्ट आहे म्हटले. काय मग तू असं कर म्हटले, मी आता शिकारीला चाललोय काय, यांना जेवण पाणी दे काय, आणि आत अंधार कोठडीत ठेव म्हटला, मी येऊच तर काय ह्याने सोडायचं नाही.
ह्याची जेवण पण येते आणि ह्याचे अंधार कुठे ठेव. मी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ह्याशी सोडायचं नाही. आता राजाचा आदेश कोण मोडणार आहे? मग राजाच्या आदेशाप्रमाणे शाहू महाराजांच्या आदेशाप्रमाणे त्या सनदी अधिकाऱ्यानं ज्योतिषाला त्या ज्योतिषाने अंधार कोठडीत ठेवलं. जाताना बाकी शाहू महाराजांनी सांगितलं त्यांना जेवायला खायला प्यायला काय लागेल ते द्यायचं. त्यांची हेळसांड होता कामा नये, त्यांच्यावर अन्याय होता कामा नये. आणि शाहू महाराज साधारणतः 15-20 दिवसानं आले आणि मग शाहू महाराजांच्या कानावर घातलं की साहेब असं असं नाही, राजा असं असं नाही. ते ज्योतिषी 2 सांगणार होते ते ज्योतिषी अजून आतच आहेत. अरे म्हणजे आतच आहेत होय, घेऊन ये. मग शाहू महाराजांना पुढं काय काय होणार आहे सांगणारा ज्योतिषी त्यो काय. अरे मग शाहू महाराजांच्या पुढे या ज्योतिषांनी आणलं. म्हणजे ज्योतिष बोल म्हटला, तू काय सांगणार आहेस? काय लेका म्हटला, तुला मी अटक करणार आहे हे तुला माहित नव्हतं तुझं पुढचं, आणि माझं कसलं काय पुढचं सांगतो रे लेका. चल म्हटला, जनतेला फसवायचं काम करायचं नाही. जनतेला अजिबात भुरळ पडता कामा नये. ज्योतिषाच्या नावाखाली आणि भविष्य सांगायच्या नावाखाली इथून पुढे जर का माझ्या जनतेशी तू अशी प्रतारणा केला किंवा असा खेळलास तर तुला पुन्हा हात टाकल्याशिवाय राहणार नाही. असा छत्रपती शाहू महाराज होता. त्या छत्रपती शाहू महाराजांच्या जयंती महोत्सवाच्या निमित्तानं मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि अनिलचा आणि आमच्या राजाभाऊ सर, अंतिमा, विमलताई, आम्ही या सगळ्यांचा फिल्म फेस्टिवल पुन्हा ऑस्करकडे जावावा इतकी माफक इच्छा व्यक्त करतो. इथं थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. धन्यवाद दादा. या पत्रिका नाही. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती राजर्षी शाहू महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करून या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे आंबेडकरी चळवळीचे नेते उत्तमदादा कांबळे, बऱ्याच जणांचे नावं घेऊन झालेले आहेत, पण या मानवतावादी सांस्कृतिक चळवळीचे ज्यांनी मला या ठिकाणी बोलवलं, माझा गौरव केला, असे आमचे इतिहासकार डॉक्टर कपिल राजन सर, अनिल महमाने साहेब, तसेच माझ्यासोबत आलेले ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे महाराष्ट्र संयोजक महादेव भालेराव, विदर्भाचे युवा अध्यक्ष संकेत जाधव, बेळगावचे जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे, या कोल्हापूरचा ढाणेवाग जिल्हाध्यक्ष चरणदास कांबळे, समोर बसलेल्या चळवळीतील सहकारी आमच्या अस्मिताताई, अंतिमाताई कोल्हापूरकर आहेत, अभिजित महाराज, बरेच जण आहेत. नावं याच्यावर नसल्यामुळं उत्तमदादांनी सगळेच नावं घेतले. मला टाइम पण 10-12 मिनिटाचा दिलाय. नावं घेत बसलो तर आधीच तुमचे चेहरे बघून मीच परेशान झालोय. त्या नेमकं आणलंय फिल्म फेस्टिवलला, जे मेन कार्यक्रम आहे तो बाजूला राहिला आणि यांचं काय सुरू झालंय बाबा. परंतु हे पण महत्वाचं आहे, तुमची चूक नाही आहे. मी प्रत्येक कार्यक्रमात गेलो, मी कलाकार वगैरे नाही, पण कलाकाराची एक मानसिकता ठेवणारा कार्यकर्ता आहे. त्याच्यामुळे चेहरे बघायची मला लय सवय आहे. त्याच्यामुळे तुमचे मगापासून चेहरे बघतोय, काहीच दिसलं नाही. प्रत्येकाने कोरोनाच्या 2 लस घेतल्यात एवढं दिसलं, सगळे गळून गेले. त्याच्यामुळे ती तुमची चूक नाही, आपल्या बॉडीतच कार्यक्रम लावून टाकलाय. हल्ली अटॅकनी मारणारे माणसं तुम्ही बघतातच. तुम्ही म्हणता प्रमुख पाहुणा बोलवलाय, आम्हाला घाबरायला बोलवलाय की काय, तर तसं काय घाबरून जाऊ नका. फक्त पुन्हा कोणती लस आली तर घेऊ नका. मित्रांनो, एक वेगळा कार्यक्रम आहे, शाहू महाराजांच्या जयंती निमित्त आहे.
शॉर्ट फिल्मच्या संदर्भातली जी काही ही फेस्टिवलची भूमिका आहे ती महाराष्ट्रात मला कुठंच दिसत नाही. त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने अनिल महामाने साहेबांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो की या सगळ्या कलाकारांना त्यांनी एक व्यासपीठ निर्माण करून दिलं. दुर्दैवाने आमचं सरकार याच्याकडे बघत नाही. सांस्कृतिक मंत्री आपल्याकडं किती जणाला माहिती आहे? किती जणाला माहित आहे? मी चर्चा करतोय तुमच्याशी, भाषण नाही करत. किती जणाला माहिती आहे सांस्कृतिक मंत्री कोण आहे? एकाच जणाला माहिती आहे. कोण आहे? त्या आशिष शेलारचा सगळा रेकॉर्ड काढला मी. त्या आशिष शेलारने सांस्कृतिक फंड कुणाला दिलाय तर तो या महाराष्ट्रातल्या सगळ्या मंदिराला देऊन टाकलाय. आणि मंदिरातला फंड कुठं जातोय म्हणल्यावर 200 कोटी अयोध्यामधूनच गायब झाले. साखळी बघा, राम मंदिराच्या तिजोरीतून 200 कोटी गायब. त्या रामाला सुद्धा सोडलं नाही अशी स्थिती आहे. 200 किलो चालली. हा, 200 किलो चालली. 200 किलो चांदी गायब आहे. या सांस्कृतिक मंत्र्याचं काम काय? परंतु त्यांना माहित आहे ही जर सांस्कृतिक चळवळ, मानवता नाव असलेली सांस्कृतिक चळवळ जर टिकली, शेतकऱ्यांची व्यथा मांडणारी सांस्कृतिक चळवळ जर टिकली, इथल्या बेरोजगारांची व्यथा मांडणारी सांस्कृतिक चळवळ जर टिकली, इथल्या दलितांच्या, आदिवासींच्या, बहुजनांच्या शोषणाच्या मुद्दे मांडणारी जर सांस्कृतिक चळवळ टिकली, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि शाहू महाराजांनी जाळून टाकलेली मनुस्मृती पुन्हा जिवंत होणार नाही. म्हणून त्यांनी असणार हे सांस्कृतिक चळवळ मानवतेची संपवली अशी एक सुनियोजित कटाचा भाग आहे. मी मोठेपणा सांगत नाही, पण मी आशावादी आहे. या देशाला आंबेडकर वादाशिवाय पर्याय नाही एवढं लक्षात ठेवा. एक दिवस मी तुम्हाला शब्द देतो. मला आश्चर्य वाटलं, डॉक्टर कपिल साहेबांनी सांगितलं की हे हॉल किती दिवस बुक असतो तुमचा? वर्षातल्या 52 पैकी 30 वेळा यांचाच बुकिंग असतंय. आणि त्याच्यात बी आता त्यांनाच जागा कमी पडायला लागली. हे सांस्कृतिक मंत्री करतोय काय? चला, उद्या जर माझं सरकार आलं ना तर कायमस्वरूपी या फिल्म फेस्टिवल आणि शॉर्ट फिल्मसाठी एक भव्य सभागृह आम्ही असणार जिल्ह्यात उभा करू. आणि ही बहुजनांची चळवळ गतिमान केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आम्ही आशावादी आहेत, निराशावादी नाही. पण याच्यासाठी कोणी निर्माण करत नाही. हे कुणाला टिकवायचं नाही. बरं, आमच्या कलाकाराला काही व्हॅल्यू नाही. आता ते आमच्या दादाने सांगितलं, हे शॉर्ट फिल्म जर सोशल मीडियावर आवडलं, येतात ना, सोशल मीडियावर येतात, सगळे येतात. पण आमच्यापेक्षा व्हायरल तो लड्डू मुथियान होतोय. एक जणाच्या डोक्यावर बसवतोय आणि पंखाच थांबवतोय. ते लड्डू मुथियान नावाचा रील्स, अशा अनेक रील्स आमच्या डोक्यात घातलंय. हा सांस्कृतिक वार आहे, सुनियोजित कट आहे. तुम्ही प्रमुख विषयामध्ये कधीही गुंतले नाही पाहिजे यासाठीचा केलेला हा सुनियोजित कट आहे, लक्षात ठेवा. या रील्स मधून आपण बाहेर आलं पाहिजे आणि ही सांस्कृतिक चळवळ टिकवली पाहिजे, असं सुद्धा या निमित्ताने मी सांगतोय. खऱ्या अर्थाने तुम्ही जर बघितलं काय काय पिक्चर आणले, कोणता काश्मीर फाईल्स, काश्मीर फाईल्स, केरळ फाईल्स, गुजरात फाईल्स नाही आणला त्याने. पण अनिल सरांना मी मागणी करतोय, एप्स्टीन फाईल काढा ना, एप्स्टीन फाईल. पण तुम्ही जे माझ्या हाताने ते क्लॅप वाजवलं, माझ्या आयुष्यात पहिल्यांदा वाजवलं. किती जोरात वाजवायचं हे मला माहित नव्हतं. आणि त्याच्यात पुन्हा माझ्या बाजूला आमचे जुने पॅन्थर, ते लाकडाचे आम्ही दोघांनी जोरात वाजवलंय. ते कसं वाजवायचं आम्हाला नव्हतं माहिती, पण आम्ही शिकणार हे वाजवायचं. पुढच्या वेळेस आम्ही नक्की वाजवायला येणार. ती फाईल्स असणार छत्रपती शाहू महाराजांच्या जीवनावर, ती फाईल्स असणार कॉम्रेड गोविंद पानसरेवर, ती फाईल्स असणार पॅन्थर नामदेव ढसाळावर, ती फाईल्स असणार इथल्या शेतकऱ्यांवरती. या फाईल्स तुम्ही निर्माण करा. तुमचा क्लॅपच नाही तर सगळं असणारं संरक्षण देण्यासाठी
हा पॅन्थर तुमच्या ठामपणे पाठीशी उभा राहील हा शब्द सुद्धा या माध्यमातून मी देतोय. कलाकारांना सुद्धा आता अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य राहिलं नाही. ते एक जणांनी काय 370च्या बिर्याणीचा किस्सा सांगितला, चला त्याच्या मागे हात धुवून लागले. मी तर विचार असा करत होतो, बरं झालं म्हणलं आता दादा कोंडके नाही तर त्याला तर काहीच बोलता आलं नसतं. ते तो रोजच जेलमध्ये असतात. कुठं काय डोकं लावतील सांगता येत नाही. 370च्या बिर्याणीचा किस्सा सांगितला, तो ऍक्टर होता, तो कलाकार होता, विषय सोडून द्यायचा, त्याला नोटीस पाठवायची, सगळ्या मीडियावर ब्रेकिंग न्यूज. 370 महिलांचा अपमान. अरे तुम्ही महिलांवर बोलणार, तुम्हाला अधिकार आहे नैतिक? हा दीपक केदार महाराष्ट्रात फिरतोय, रोज कुठं ना कुठं जाऊन रडतोय, रोज कुणाचे ना कुणाचे अश्रू माझ्या कपड्याला लागतायत. आणि या सरकारने आम्हाला शिकवायचं महिलांचं रक्षण. काय झालंय नसरापूरला 6 वर्षाची चिमुरडी काय असते, काय असतंय डोंगराळ्याला काय झालं, 4.5 वर्षाचं लेकरू तिथं मारलं. जेव्हा अत्याचार करून मारलं ती मारलं, पण तिच्या तोंडावरती एवढा मोठा दगड टाकला की तिचा चेहरा चिपटून गेला. या कर्नाटकच्या बॉर्डरवर जाऊन आलो, त्या ठिकाणी कबड्डी खेळाडू होती 14 वर्षाची आमची दलित मुलगी. 2 वर्ष त्या कोचने तिचं शोषण केलं आणि 36 वार करून 3ऱ्या मजल्यावर फेकून दिलं. या बातम्या आहेत मीडिया. तुम्ही सांगणार महिलांचं रक्षण, तुम्ही सांगणार महिलांच्या संदर्भात. आणि आज जर तुम्ही या सगळ्या सांस्कृतिक चळवळीच्या माध्यमातून जर जागे झाले नाही तर लक्षात ठेवा, हे सगळं संपणार आहे. माणसाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालाय. माझ्या गळ्यात निळा आहे म्हणून मी तेवढ्यापुरतं मला मर्यादित समजू नका. आज संपूर्ण माणूसच धोक्यात आलेला, एवढं लक्षात ठेवा. सांगू शकता तुम्ही डोंगराळ्याच्या लेकीची जात, सांगू शकता तुम्ही नसरापूरच्या लेकीची जात, सांगू शकता तुम्ही त्या कबड्डी खेळणाऱ्याच्या आमच्या त्या तिथल्या खेळाडूची जात, नाही सांगू शकत. माणूस धोक्यात आहे, लक्षात ठेवा. आणि हे माणूस वाचवण्याचं आंदोलन मला कुठं दिसत नाही. प्रत्येक वेळी फासकन उठलं की एक जण म्हणला अशोक खरात दलित आहे. काय संबंध आहे बाबा? आणि त्या अशोक खरातवर पिक्चर निघाव. ती घटना घडून 4 सुद्धा कोर्टात गेली नाही, पण त्याच्या आधी त्याच्यावर पिक्चर बनायला लागले. आणि आम्हाला त्याची उत्सुकता आहे. अरे ज्याला पेटवायला पाहिजे त्याला तुम्ही नटवायला निघाला. काय आहे त्याच्यात? त्या अशा पिक्चर बनवणार, त्या अशा पद्धतीने भोंदूगिरीचं राज्य उभा करणार. आणि या भोंदूच्या राज्यामध्ये आमच्या शाहू महाराजांनी जो समतेचा विचार पेरला तो हरवणार. ही भोंदूगिरी अचानक नाही आली, ही सुनियोजित कट आहे, लक्षात ठेवा. शाहू महाराजांनी गाडली होती, बाबासाहेबांनी गाडली होती आणि यांनी ती जिवंत केली, यांना संरक्षण दिलंय. त्या अशोक खरातच्या मंदिराला कुणाचा निधी आहे? सांस्कृतिक मंत्र्याचा. या सगळ्या असणाऱ्या भोंदूगिरांना कुणाचा निधी आहे? सरकारचा. पण आमच्यासाठी एखादा निधी नाही, आमच्या कलाकारांना प्रोत्साहन देणारा निधी नाही, आमच्या वारकऱ्यांचा विचार पसरवण्यासाठी निधी नाही. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या गप्पा मारल्या. तुम्हाला माहिती नाही, कधीतरी जाऊन ChatGPTला विचारा. ChatGPT सुद्धा आता खोटं बोलत नाही. 1981 लोक या 5 महिन्यात शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. कुठे हा आकडा? काय चाललंय या राज्यात? काय व्हायला लागलं या राज्यात? आणि आम्ही मात्र निर्दिष्ट आहोत. धर्माचा अजेंडा आम्हाला महत्वाचा वाटतो, धर्म महत्वाचा वाटायला लागलाय. अरे पण जर माणूसच राहिला नाही तर धर्माचा आणि मूलभूत अधिकाराचा आणि त्याला सगळ्या व्यवस्थेचा अर्थ काय? आज माणूस धोक्यात, एवढं लक्षात ठेवा. म्हणून मित्रांनो, तुम्ही काम करत राहा. कलाकार किती जण आहेत? हात वर करा. कलाकार, बाकी दिग्दर्शक दिसते सगळे. पाहायला एक बी मुंबई सारखा दिग्दर्शक दिसा. काय ते दिग्दर्शक आहेत बाबा सगळं. पण ठीक आहे, आता आपण बहुजनांची चळवळ चालवतोय, गरिबांचा आवाज मांडतोय. ती कंगना राणावत तर हिरोईन होती पण झाली बाबा खासदार. अंतिमा होईल पण काय सांगावं. कालचं एक लग्न बघितलं आणि माझी झोपच उडाली. पुरोगामी प्रतिगामी एकामेकाचा हात धरून चलत होते. कवा अंतिमा व्हायची इथं. तो जितेंद्र आव्हाड
अदानीचा हात घेऊन गेलाय. लग्न जरा बारीक बघा. लग्न कळालं का मी कोणतं लग्न म्हणतो? अरे काय शिव्या देते ते. अडाणी असं अडाणी तसा आणि स्वागताला जितेंद्र आव्हाड. काय पुरोगामी म्हणावं काय प्रतिगामी म्हणावं. पण याच्यात सुद्धा डॉक्टर कपिल राजन सर, अनिल महामाने, तुषार नाईक नवरे हे या सगळ्या ह्याच्यात पुरोगामी चळवळ प्रतिगामीच्या या सगळ्या ह्याच्यामध्ये जिवंत ठेवतात, निर्भीडपणे लढतात. हे असे कार्यक्रम घेऊन त्यांच्या छातडावरती दाखवतात. खऱ्या अर्थाने त्यांच्यासाठी सुद्धा या ठिकाणी टाळ्या वाजवल्या पाहिजे. म्हणून मित्रांनो जास्त वेळ घेणार नाही. ते आमचा एक कवी तुम्हाला त्यासाठीच विचारलं किती ऍक्टर आहेत. एक दिवस तुम्ही सुद्धा गाजणार आहेत. आपलं काम करत राहा. दीपक केदारचा बाप आमदार नाही, दीपक केदारचा बाप खासदार नाही, दीपक केदारचा बाप साधा ग्रामपंचायत सदस्य नाही. दीपक केदारचा बाप या पश्चिम महाराष्ट्राच्या कोल्हापूर, सोलापूर आणि कर्नाटकला ऊस तोडायला आलेला मजूर आहे. आणि त्याचा हा पोरगा दीपक केदार, एवढं लक्षात ठेवा. त्याच्यामुळं कर्तृत्व हे तुम्ही कायम सातत्याने जर करत गेलात तर तुम्ही इथले बाप झाल्याशिवाय राहत नाही. ती असणारी जिद्द तुम्ही आजच्या निमित्ताने या ठिकाणी घेऊन गेली पाहिजे. आणि तो किस्सा आता आमचे कवी नितीन चंदन शिवे असेच कविता म्हणायचे. कांबळे कानला 7 वर्षापूर्वी आम्ही एका कार्यक्रम होतो. त्या स्टेजवर पण त्यांनी कांबळे कनिवला. मायला म्हणलं एक माणूस 4 वेळेस काढल्यावर 5व्या वेळेस काय होईल बरं. पण बिचारा किती दिवस झालं, 15 वर्ष झाला आमचा कांबळेला कनिवतोय, मारतोय. कांबळेचे असे हाल केलेत. पण शाहू महाराजाच्या जयंतीनिमित्त मी हे सांगू इच्छितो की शाहू महाराजांचं राज्य होतं. कांबळेला कनिवणाऱ्याला दरबारामध्ये नेऊन ठोकलं आणि गंगाराम कांबळेच्या नावाने त्या ठिकाणी चहाचं हॉटेल खोलून त्याला असणारं आत्मसन्मान आणि प्रतिष्ठा दिली. त्याच्यामुळे आता कांबळे काढणारा राहिला नाही. 1972चा कांबळे आम्ही तर बसलो इथं डायरेक्टच कांबळे येतं. मी बी केदार आहे. आम्ही 1972चे 75चे अवलाद कणली नाही. जो कानवायला आला त्याला ठोकून काढला. ही कांबळेची अवलाद आहे, ही बाबासाहेबांची अवलाद आहे, ही पॅन्थरची अवलाद आहे. पण आमचा त्या कवीनी लय कांबळे कनिवलाय. बाबा इथून पुढं काय कांबळे करू नको, त्याचे काय हाल करू नको. आता ते एकदम लाईट मध्ये आलेला आहे. चांगला मला अभिमान वाटतो की एकेकाळी अशा छोट्या छोट्या कार्यक्रमातून कलाकारीतून तो राज्य गाजवतोय. याचा मला सार्थ अभिमान आहे. आणि तुम्ही सगळे एक दिवस ते गाजवणार आहेत याचा सुद्धा ठाम विश्वास या ठिकाणी वाटतो. देशाच्या मुद्द्यावरती, राज्याच्या मुद्द्यावरती एक मी पॉइंट आउट करणार आहे 2 मिनिटात की हे देश मनमानी म्हणून जे चालवायचं चालू आहे धर्मसत्तेच्या माध्यमातून ते फार धोकादायक आहे. कर्नाटकच्या गृहमंत्र्यांनी RSS ला एक प्रश्न विचारलाय की तुमचं रजिस्ट्रेशन कुठे आहे ते सांगा. तुमचं रजिस्ट्रेशन आणा, तुमची प्रॉपर्टी कुठे सांगा. तर त्या ठिकाणच्या एका खासदारांनी सांगितलं की दलित गृहमंत्री असल्यामुळे तो आम्हाला प्रश्न करू शकत नाही. संविधान हे सगळ्यात मोठं आहे. परंतु त्या ठिकाणी म्हणलं गेलं की गृहमंत्री जरी असलास तरी तू दलित आहेस आणि दलित कसं काय विचारणार RSSचं रजिस्ट्रेशन. इकडं आपल्याला पण रजिस्ट्रेशन लागत असं फिल्मचं. अहो हे तर लागतच, पण बॉम्बला ऐकायचं म्हणलं तर रजिस्ट्रेशन लागतंय. आणि यांनी देशाची सगळी संपत्ती दाबली आहे आणि रजिस्ट्रेशन राहू. त्याच्यामुळे या सगळ्या बाबीकडे बारकाईने बघा. इथली धर्मसत्ता इथल्या माणसाची शत्रू झालेली आहे आणि ती फक्त आम्हाला लुटायचंय, धर्माच्या नावाखाली लुटायचंय, हेच असणारा एकमेव यांचा अजेंडा लक्षात घेतला पाहिजे. काय मी त्या गृहमंत्र्याला 2 दिवसात भेटणार आहे. तो कोण तिथला रमेश खासदार आहे, त्याची पण हाजरी मी घेतली, त्याची माहिती काढली तर तो पण दलित निघला. तो अनुसूचित जातीतला निघाला. तोच म्हणतोय दलित आम्हाला प्रश्न करू शकत नाही. मी आता कर्नाटकला जाणार आहे. दुर्दैव वाटतं की कितीही कर्तृत्ववान असला तर दलित म्हणून आमच्याकडे त्या चष्म्यातून बघू नका.
आम्ही माणुसकी वाचवण्याचा लढा लढतोय. हा दीपक केदार मी कधी जात बघितली नाही. मी रात्री इथं 6-7ला पोहोचणार होतो, कार्यकर्ते वाट बघत होते, पण बीडला वंजाऱ्या समाजाचा एका तरुणाचा हत्याकांड झालं. माझा दौरा मी त्याच्या घरी वळवला. बीडच्या झालेल्या संतोष देशमुख साठी महाराष्ट्र मी पिंजून काढला. तो मराठा समाजाचा आहे. पारधी समाजाचे घर जाळले, पारध्यांसाठी गेलो. ढोर समाजावर अन्याय झाला तिथं गेलो. कोलारावरती अन्याय झाला तिथं गेलो. मेंढपाळांना मारलं, धनगरांना मारलं, त्यांची भटकंती थांबत नाही तिथं गेलो. 18 पगड जातीसाठी लढतोय, बौद्धांसाठी लढतोय, मातंगांसाठी लढतोय. आणि हा लढा बघितल्यानंतर आम्ही इथले सगळे असणारे 18 पगड जातीचे नेते होतोय की काय म्हणून, आणि या देशाची सत्ता काबीज करतोय की काय म्हणून आरक्षणाचं उपवर्गीकरण आणून आमच्यातच फुटा पाडायला सुरुवात केली. जी जातीचं नाव काढण्याची हिंमत कुणी करत नव्हतं, त्या जातीला शिव्या देण्याचं काम आज सोशल मीडियावर सुरू आहे. त्यावेळेस लढायचं कसं हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. हा ट्रॅप आपण ओळखला पाहिजे. आणि म्हणून आमच्याकडे जातीच्या चष्म्यातून महाराष्ट्राने बघू नये. होय, बाबासाहेबांचे लेकर आणि बाबासाहेबांच्या लेकरांनाच मानवतेची दृष्टी दुसरी कुणालाही असू शकत नाही, ही असणारी आमची ओळख आहे. म्हणून आम्ही एवढ्या जातीसाठी काम करतो. आज तो गृहमंत्री RSSचं असणारं रजिस्ट्रेशन मागतोय. त्याच्या स्वतःचा स्वार्थ नाहीये, पॉलिटिकल अजेंडा नाहीये. मंदिरांच्या तिजोऱ्या लुटल्या जात आहेत, सरकारच्या जमिनी लुटल्या जात आहेत, सरकारची सुरक्षा घेतली जाते. मी चॅलेंज देतो, जर उद्या यावर जर संविधानिक काम झालं आणि RSSचं रजिस्ट्रेशन जर नसेल तर तुम्हाला एक सांगतो, सगळे मोहन भागवत सहित तुम्हाला जेलमध्ये दिसल्याशिवाय राहणार नाही. एवढी ताकद या ठिकाणी संविधानाची. जेलमध्ये जावं लागेल. बघा ना, एक दिवसात 20 मिलियन फॉलोअर्स झाले. किती? कुणाचे झाले? अभिजित दिपके, कॉकरोच जनता पार्टी. ते संजय राऊत तर एवढ्या शिवाय देतो, मला वाटतं पुढे जनता पार्टी लावून एखादी पार्टी निघते काय. कॉकरोच जनता पार्टी 4 दिवसात 22 मिलियन फॉलोअर्स, 2 कोटी लोकांनी फॉलो केलं. आणि ज्या वेळेस माहीत झालं अभिजित दिपके दलित आहे, तर जंतर मंतरवर 1 लाख लोक सुद्धा नाही आले. लढा कोणासाठी होता? नीट पेपर मध्ये मेलेल्या 25 आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांची जात काय? त्या विद्यार्थ्यांसाठी एक दलित तरुण लढायला आला. यांनी एवढं पेरलं आपल्या डोक्यात की त्याची जात सांगितली की त्याच्या आंदोलनाला लोक गेले नाही. ह्या दृष्टीने जर बघितलं तर इथं काही होणार नाही. शेतकऱ्यांचा लढा आम्ही लढतोय, कष्टकऱ्यांचा लढा आम्ही लढतोय, सगळ्यांचा लढा आम्ही लढतोय. आणि आता इथून पुढं तुम्हाला मी शब्द देतोय की संघटन करूया. जेवढे कलाकार आहेत, शॉर्ट फिल्म वाले, इथले सांस्कृतिक चळवळीचे, यार वाचताय का म्हणून 2 मिनिटात बंद करतो. काही बटन आहे तुमच्याकडे? आपण सगळे चळवळ करू. कपिल सर, अनिल सर, हे जे तुम्ही हातात काम घेतलंय ना, 200 फिल्म बघितल्या तुम्ही 800 पैकी. त्या 800 फिल्म बघा. 600 फिल्म वरती अन्याय करू नका. आणि म्हणून तुम्ही कोल्हापूरच्या एवढ्या शाहू स्मारक भवन पुरतं मर्यादित राहू नका. 4 राज्यात माझं संघटन आहे. तुम्हाला मी 4 राज्यामध्ये घेऊन जातो. तिकडे सगळीकडे आपण असणाऱ्या सांस्कृतिक चळवळीचा धिंगाणा घालू. लढूया, आपण पुढे या. हक्क हिसकावून घेतल्याशिवाय मिळत नाहीत. हे मंदिर 5 कोटी, ते मंदिर 10 कोटी. अरे परभणीच्या मंदिराचा तो बाहेरचा हे पडला खाली, 5 लोक दबून मेले. येशवाडीमध्ये काय चाललंय राज्यात. आणि म्हणून हा निधी आम्ही मिळवणार, त्या ठिकाणी सांस्कृतिक चळवळीसाठी वापरणार. आणि इथल्या आशिष शेलारला सुद्धा घेरणार, सरकारला सुद्धा घेरणार. फिलॉसॉफी तुम्ही द्यायची सुरुवात केली आहे, पण ती फिलॉसॉफी सरकारने दिली पाहिजे. आणि तुमचा कार्यक्रम सुद्धा सरकारच्याच फंडातून राबवला पाहिजे. यासाठी आपण आंदोलन करू, एवढं असणारं आव्हान करतो. मला या ठिकाणी बोलवलं, माझं स्वागत केलं. बरेच मुद्दे आणले होते लिहून. चिठ्ठी बघितल्यावर तुम्हाला वाटलं असेल एकनाथ शिंदेवानी बोलतोय काय बघून. तसं काही नव्हतं. बरेच मुद्दे होते, पण हा मंच वेगळा आहे. नक्की हे कार्यक्रम थोडा मोठ्या प्रमाणात घ्या.
आणखी आम्ही खरं आव्हान केलं नाही. मोठं आव्हान केलं असतं तर लोक आणखी आले असते. तुमच्या या कार्यक्रमाला चळवळीचं स्वरूप द्या. कपिल सरांना, सर जे डॉक्टर कपिल सर मला सांभाळतात, त्यांच्या घरी सातत्याने मी जात असतो. अनेक चळवळीतले सहकारी इथं बसलेले ते मला सांभाळत असतात. खऱ्या अर्थाने पुरस्कार वगैरे याचे मानकरी आम्ही कधीच होऊ शकत नाही. कायम स्वाभिमानी माणूस हा नाकारलेला असतो, पण ती दृष्टी डॉक्टर कपिल सरांसारख्या, अनिल महामाने सारख्या साहेबांसारख्या लोकांकडे आहे. म्हणून कुठंतरी आम्हाला हे जीवन गौरव पुरस्कार वगैरे भेटतोय. ती माणसं, ती दृष्टी आहे म्हणून तरी ठीक आहे, नाही तर आम्हाला तर कुणी विचारित नाही. तिकडं जर काही मिळवायचं असेल तर सगळे गाढवं लागतात, नंदी बैल लागतात. तिकडं गाणं लिहिलं, आमचं काय कांबळे साहेबांनी सांगितलं ना, गाणं लिहिलं, गाणं घेऊन गेले, लेखणी घेऊन गेले आणि लिहिणारे माणसं घेऊन गेले, माणसं ठेवले नाही. त्याच्यामुळं हायजॅक झालंय सगळं. गौतमी पाटीलचा काळ आहे. मी उतारल्यावर बी कार्यकर्ते म्हणते मेकअप करा. अरे म्हणलं मी नेता आहे रे बाबा, गौतमी पाटील नाही. त्याच्यामुळे या सगळ्या दगदगीत तुम्हाला इथं उभा राहायचंय आणि जुनं ते सोनं निर्माण करायचंय. एक दिवस इथली सिस्टम जर बंद पडली, उद्या 8 महिन्यांनी सिस्टीम बंद पडणार आहे. लिहून घ्या माझ्याकडून. नरेंद्र मोदी लय गोड वाटत होता ना, 8 महिन्यांनी देशातली सिस्टम बंद होणार आहे. बँकेतल्या नोटा संपल्यात, डिजिटल करन्सी आली, हंटा व्हायरसनी एंट्री केली, लस नवीन निर्माण झाली, 70% बहुजन रडारवरती आहे. आणि तुम्ही जे मोदी मोदी म्हणत होता त्यावेळेस थाळी वाजवली, आता प्लेटा वाजवायची वेळ येणार आहे, दुसरं काही होणार नाही. त्याच्यामुळे हे ज्या वेळेस मोबाईल, लाईट, हे जे काय स्मार्ट मीटर आलंय अडाणीचं, याला साधं समजू नका. हे स्मार्ट मीटर गुलामीचं प्रतीक आहे, जे प्रत्येकाने भीतीवर लावलंय. तुम्ही किती वाजता झोपता, किती वाजता उठता, तुमची गोपनीयता धोक्यात आहे. डिजिटल करन्सीमुळे आर्थिक गुलामी तुमच्यावर आलेली आहे आणि हे प्रश्न तुम्हाला समजू नाहीत. म्हणून या ठिकाणी रोज कधी आरक्षणाचे, कधी जातीचे, कधी धर्माचे भांडण आहेत आणि त्याच्यात आम्हाला लय इंटरेस्ट आहे. तुम्हाला जर वाचायचं असेल तर हा इंटरेस्ट कमी करा आणि तुमच्या हक्काचं जे बाबासाहेबांनी दिलंय, आर्थिक स्वातंत्र्य, सामाजिक स्वातंत्र्य, ते वाचवण्यासाठी जागरूक व्हा, जुनं टिकून ठेवा. फिल्म फेस्टिवलच्या माध्यमातून मी आवाहन करतोय, हे मोबाईल बंद झाला, लाईट बंद झाली की सगळ्याला जात्यावर यावं लागेल आणि त्यावेळेस तुमच्या डिमांड शिवाय पर्याय नसेल. एवढंच असणारं सांगतो आणि थांबतो. जय हिंद. धन्यवाद भाई. आपल्या अमोघवादी शंकर पुजारी सर आणि माननीय लता पुजारी यांचा विशेष सन्मान करून या ठिकाणी सत्कार करण्यात येतो आहे, विशेष सन्मान करण्यात येतो आहे. माननीय दीपक भाई या पुरस्काराचं सुद्धा या ठिकाणी वितरण होत आहे. मी पुरस्कार प्राप्त बालक यांना विचारपीठावर आमंत्रित करतो. लोकराजा राष्ट्रीय बाल सन्मान पुरस्कार देऊन या ठिकाणी सन्मान होतोय. यानंतर बाल सन्मान पुरस्कार आणि याच पुरस्काराचं वितरण या ठिकाणी होत आहे. शिवाय शितोळे, शिवाय शितोळे, शिवाय शितोळे. यानंतर अभिरत्न मेंचेकर, दीपक भाई केदार आणि मान्यवर माननीय उत्तम दादा कांबळे, माननीय अनिल महामाने सर, कपिल राजहंस सर, वसंत भागवत सर वितरण होते. समरजित जितकर, यानंतर समरजित, यानंतर भूमी पासवान वतीने आयोजित हा राष्ट्रीय सन्मान पुरस्कार वितरण सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे. यानंतर अधिराज अथने, स्वराली इंगळे, लोकराजा राष्ट्रीय बाल सन्मान पुरस्काराचं या ठिकाणी. यानंतर प्रहर्ष मुळे, प्रहर्ष इतिहास संशोधक लेखक डॉक्टर कपिल राजहंस सर यांच्या या दोन्ही पुस्तकांचं या ठिकाणी प्रकाशन होत आहे. यानंतर लेखिका व प्रकाशिका डॉक्टर शोभा चाळखे लिखित राजश्री शाहूचा मानवतावाद या पुस्तकाचं या ठिकाणी प्रकाशन होत आहे. एक मिनिट दादा, जरा सगळे पाठीमागे
मागे मागे मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये लेखक व इतिहास संशोधक डॉक्टर कपिल राजहंस देखील आंबेडकरवादी म्हणजे काय भाव आणि कसा देखील प्रकाशन सोहळा या ठिकाणी पार पडतो आहे. राजर्षी शाहूंचा मानवतावाद, एक मिनिट लेखक व शिक्षक नेते माननीय भरत रसाळे सर यांचं राजर्षी शाहू महाराजांना समजून घेताना या पुस्तकाचं मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये प्रकाशन होत आहे. यानंतर लेखक व विचारवंत माननीय मदन पवार यांचं राजर्षी शाहू महाराज यांचे शैक्षणिक विचार व कार्य या पुस्तकाचं प्रकाशन होईल. विचारांना अभिप्रेत असे या ठिकाणी प्रकाशन होते. यानंतर ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत प्राचार्य डॉक्टर R.K. शानेदिवान संपादित राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांची प्रस्तुतता या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा या कार्यक्रमामध्ये पार पडतो आहे. लेखक व विचारवंत माननीय मदन पवार लिखित आणि यानंतर प्रहर्ष मुळे लिखित स्वराज्य डॉक्टर कपिल राजहंस सरांनी सांगितलेलं पुस्तक एका 11 वर्षाच्या विद्यार्थ्यानं लिहिलेलं हे पुस्तक आणि ते सुद्धा इंग्रजीमध्ये प्रहर्ष मुळे लिखित स्वराज्य या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा. प्रहर्ष मुळे लिखित स्वराज्य या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा या ठिकाणी पार पडतोय. माननीय दीपक भाई केदार, उत्तम दादा कांबळे, भरत रसाळे सर, डॉक्टर वसंत भागवत, ॲडव्होकेट करुणा बेबन मॅडम, माननीय अनिल भुमाने सर या सर्वच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये प्रहर्ष मुळे लिखित स्वराज्य या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा या ठिकाणी पार पडतो. यानंतर काही क्षण शॉर्ट फिल्म प्रमुखांना विनंती आहे कोणताही गोंधळ करू नका, गडबड करू नका, आरामात उभे राहा, फोटो घ्या मान्यवरांच्या सोबत. यानंतर काही क्षण, नंतर वक्त, यानंतर वक्त दादा इकडे अहो आहे असं किती बाजूला इकडे समोर समोर लाईट लाईट इकडे पाहिजे इकडे पाहिजे हां ते समोर यानंतर फिल्मचे प्रमुख, साहेब समोर बघा इकडे शॉर्ट फिल्मचे प्रमुख काही क्षण. सदा चौरंगा, काही क्षणानंतर सदा सोनावणे डॉक्युमेंटरी. शिवाजी
दादा जरा मागे सर का मागे सर गजरानंतर आर्टिस्ट शंकर सोनवणे जरा क्रॉस जागा घे जरा समोर स्क्रोल बाय इकडे बघ तर छबू या पुस्तकाचे या ठिकाणी प्रकाशन होते. विचारपीठावर उपस्थित सर्वच मान्यवरांच्या हस्ते संस्कारमय गोष्टी या पुस्तकाचं या ठिकाणी प्रकाशन होत आहे. नवयुगातील राष्ट्रपुरुष राजर्षी शाहू महाराज या पुस्तकाचं या ठिकाणी प्रकाशन होत आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याबद्दल म्हणतात की लोकशाहीचा पाया भक्कमपणे भरणारा या पुस्तकाचे या ठिकाणी प्रकाशन होते. आजच्या आधुनिक काळातही महाराजांची प्रशासन पद्धती कशी व किती लागू पडते हे वाचकांसमोर मांडलं पाहिजे. यासाठी या पुस्तक आपल्या सर्वांना उपयोगी पडेल असं निर्मिती फिल्म क्लब, निर्मिती विचारमंच, बालसाहित्य कला मंचाचा सन्मान होतोय. यानंतर फड या फिल्मचे प्रमुख सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी फिल्म प्रमुखांचा सन्मान होतोय. यानंतर चटका या फिल्मचे प्रमुख विनंती आहे की आपण विचारपीठावर यायचं आहे. यानंतर चटका, यानंतर द अनडाइंग स्पिरिट ऑफ डॉक्टर्स. ओके समोर मॅडम मी काढतील जाऊ हा यानंतर द अनडाइंग स्पिरिट ऑफ डॉक्टर्स या शॉर्ट फिल्मचे प्रमुख यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय. यानंतर निसर्ग, सर्वच फिल्म प्रमुखांना आपले आपले फोटो दिले जातील. कृपया कुणीही गोंधळ करायचा नाही आहे. आपल्याकडे फोटो काढण्यासाठी जवळजवळ 3 कॅमेरे आहेत. त्याच्यामुळं तुमच्या प्रमुखांचे फोटो तुम्हाला दिले जातील. सर्वांना विनंती आहे, तुमच्या सगळ्यांचे फोटो तुम्हाला ड्राईव्ह लिंक दिली जाईल. तुम्ही मोबाईलवरून फोटो काढायच्या नादात संयोजकांच्याकडच्या कॅमेऱ्यावरचे फोटो चांगले येणार नाही. त्यामुळे थोडंसं सहकार्य करा. तुमचे फोटो तुम्हाला संध्याकाळपर्यंत लगेच आपण गुगल ड्राईव्ह लिंक देतो. यानंतर माय माती, मागे मागे मॅडम इकडे समोर बघा. छबू नंतर नटराजा, सर इकडे बघा. हा मॅडम समोर संघर्षा, यानंतर आहे संघर्षा. संघर्षानंतर आहे फॅक्टरी. बघा ओके. फॅक्टरी नंतर बनवा. तर मित्रांनो, सोहळा या ठिकाणी पार पडेल.
दादा जरा पाठीमागे मानवतावादी सांस्कृतिक चळवळ निर्मिती फिल्म क्लब निर्मिती विचार मंच दादा इकडे बाल साहित्य कलामंच आयोजित राजश्री शाहू राष्ट्रीय प्रेरणा पुरस्काराचं या ठिकाणी वितरण होईल. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा तुम ये राजश्री शाहू राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार वितरण सोहळा प्रदान करण्यात येतो आहे. यानंतर माननीय सरिता सासने ओके श्रीकरण जाऊ तुम्ही जाऊ जा मॅडम यानंतर माननीय सरिता सासने राजश्री शाहू राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार. यानंतर डॉक्टर रिजवान खान हा मॅडम समोर बघा इकडे जरा पुस्तक सर्वे करा. ओके हा समोर सांस्कृतिक चळवळ निर्मिती फिल्म क्लब निर्मिती विचार मंच बाल साहित्य कलामंच यांच्या वतीनं हा राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार. ओके त्यानंतर प्राध्यापिका सारिका उसगरे समोर बघा इकडे ओके प्रदान करण्यात येतो आहे. यानंतर माननीय विनायक शिंदे घ्या तुम्ही आरामात एक मिनिट आहे साहेब समोर बघा इकडे काय बघा अरुण भोसले साहेब समोर बघा इकडे. राजश्री शाहू राष्ट्रीय प्रेरणा पुरस्काराचे पुरस्कर्ते माननीय अरुण भोसले. ओके सर निकिता समोर यानंतर माननीय प्राध्यापक राजेंद्र कोरे सर हर्षल सोनवणे या विनंती आहे काय काळजी करू की आपला पुरस्कार मिळाल्यानंतर समोर बसायचं आहे आणि ग्रुप फोटो काढून झाल्यानंतरच जायचं आहे. डॉक्टर सुंजार माने एक मिनिट हा सर समोर यानंतर माननीय विजय नायकुडे ओके सर ओके सर राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार वितरण आणि या पुरस्कार वितरण ओके सर राजश्री शाहू राष्ट्रीय प्रेरणा पुरस्काराचे सर्वच मानकर्ते सन्मानार्थी खरं तर ते राजकीय पटावरती काम करतात, परंतु मी इतकं दीपकपणे सांगेल की जे आपले हितचिंतक आहेत त्या जवळपास 87 लोकांच्या आणि आणखी काही 100 लोकांच्या घरामध्ये दीपकबाईचा फोटो फ्रंटला लावलेला आता असणार आहे. कारण हे आमचे सगळे जे कलाकार आहेत पुरस्कार घेण्याचे खूप एकदा मी त्या सांगोलीला गेलो होतो आणि त्या घरावरती लिहिलं होतं की आपलेच आशीर्वाद. आणि ते गेल्यानंतर मला सारखं म्हणायचे अहो सर या तुम्ही घरी या घरी या. आणि घरी त्यांच्या मी गेलो आणि घरी गेल्यानंतर आपले पण सगळे चळवळीतले कार्यकर्ते तिथं आले आणि त्यांना पुरस्कार दिला होता दीपकबाई. त्यांच्यावरती खरं तर अगोदर गावातल्या सगळ्या काय काय भानगडीमध्ये एकमेकाला बोलणं न बोलणं असं होतं. आणि आपल्याच अशा एका मागच्या कार्यक्रमामध्ये आले होते 2 वर्षापूर्वी आणि त्यांना पुरस्कार दिला. बाबासाहेबांच्या नावाचा तो पुरस्कार होता आणि त्यांनी तो पुरस्कार असा पहिल्यांदा इंटरव्ह्यू असा मोठा असा फोटो लावला बाबासाहेब सन्मान चिन्ह वगैरे वगैरे वगैरे. आणि मला सांगायला खूप आनंद होतो की एखाद्या पुरस्काराने किती बदल होतो. तर त्या गावामध्ये आम्हाला बोलवलं, आम्ही गेलो. त्या गावामध्ये दीपकबाई पहिल्यांदा चावडीवरती बाबासाहेबांची जयंती झाली आणि ती जयंती ते जे आपले पुरस्कर्ते होते त्यांनी पुढाकार घेऊन केली
आणि आज त्या गावामध्ये सगळे एकत्र येऊन मस्तपैकी ते गाव मला वाटते की तंटामुक्त गाव म्हणून घोषित झालं. ज्या गावामध्ये दंगली व्हायच्या म्हणजे एक मोठा परिणाम सगळा होतो. तर 5 मिनिट मी तुमचे घेणार आहे, त्याच्यानंतर आपल्या सगळ्या फिल्म आपण बघणार आहोत. निकाल हा घोषित करण्यापूर्वी मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की हा चार्ट मी ग्रुपवर पण टाकलेला आहे आणि हा चार्ट मी इथं पण आणलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्ही ज्यांनी तपासले त्यांचे मार्क आहे असे मी ॲड केलेले आहेत. नंतर तुमच्या ते लक्षात येईल की कुणी मार्क दिलेले आहेत. 1-2 लोकांचा मला फार उल्लेख करावा लागला. मी असं म्हणलो होतं की स्वतःच्या फिल्मला पण मार्क द्यायची परवानगी आहे. तर त्यातल्या जवळपास 20-1 लोकांनी आपल्या फिल्मला 10 पैकी 10 मार्क दिलेले आहेत. पण त्यातले 2-3 लोक असे आहेत की त्यांनी 6, 7, 8 असे मार्क दिलेले आहेत. अरे भारी वाटलं. म्हणजे आपल्या फिल्मचं देखील परीक्षण करताना स्वतःचा मोह न आवरणं म्हणजे काय, त्याला मर्यादा टाकणं की नाही मी 10 मार्क देणार नाही माझ्या फिल्मला. मला वाटतं की ही मला खूप फील करणारी गोष्ट ठरलेली आहे. खूप आनंददायी गोष्ट ठरलेली आहे. खरं तर आता कसं होतंय की काही लोकांनी 2-3 लोकांनी ते न बघितल्यामुळं त्याच्यावरती कदाचित परिणाम होऊ शकतो. त्याला खरंच आम्ही आयोजक म्हणून जबाबदार असणार नाही आहे. कारण दरवेळेस आपली भूमिका अशी असते की लोकशाही, आपण जर चळवळीचं बोलत असू, समतेचं, न्यायाचं बोलत असू, तर इथं देखील ती लोकशाही पद्धतीनं सगळी प्रक्रिया पुढं जायला पाहिजे. सगळ्यांनी सगळ्या फिल्म बघितल्या आणि खूप सगळ्याच फिल्म अगदी ताकदीच्या दर्जावर होता. परंतु आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की बाबा सगळ्यांचे मार्क एकत्र करणार आणि त्याची जी बेरीज होईल त्याच्यामध्ये 1ला, 2रा, 3रा, 5वा करणार. पण याचा अर्थ बाकीच्या फिल्म काहीतरी कमी दर्जाच्या आहेत वगैरे असं अजिबात काही समजता कामा नये. तेवढ्याच त्या ताकदीच्या आहेत. नामांकन झाले म्हणजे खूप लोकांनी तुमच्या फिल्म, मला पर्सनली खूप लोकांचे फोन आले. आता इतके दिवस मी तुम्हाला बोलू शकत नव्हतो, आमची बाकीची टीम सगळी बोलत होती. पण मी जेव्हा बोलत होतो तेव्हा काही फोन माझ्याकडे यायचे आणि ती फिल्म बघितल्याबद्दल खास करून एखादा मी उल्लेख केला की बाबा छबू नावाची जी फिल्म आहे समजा, तर त्यांच्या बाबतीत मला फोन आला की अहो त्यांचा नंबर द्या वगैरे वगैरे आणि आम्हाला त्यांचा बोलायचा आहे वगैरे वगैरे. अशा अनेक फिल्मच्या बाबतीमध्ये एकाचा उल्लेख केला म्हणजे समजू नका, पण अनेक बाबतीमध्ये मला असे फोन आले की म्हणजे सर ही फिल्म खूप चांगली केलेली आहे आणि आमचा एखादा प्रोजेक्ट करतील का वगैरे. यानंतर तुम्हाला त्यांचे कॉन्टॅक्ट एकमेकाला आमच्याकडे जे तुमचे संदर्भ आले ते दिले जातील. परंतु आपण एक स्पर्धा घेतो, त्या स्पर्धेचे काही नियम असतात, काही निकष असतात, त्याच्यावरती आपण ही सगळी प्रक्रिया राबवत असतो. पुढच्या वर्षी आमच्याकडून या चुका होणार नाहीत. सगळ्या आमचे सर पण आलेले आहेत. सगळ्या ज्या काही फिल्म आहेत त्या आम्ही बघण्याचा प्रयत्न करू. कारण थोडंसं होतं इथं आमचे परीक्षक बसलेले आहेत. ते म्हणले की सर ते मोबाईलला ते बघून बघून मला खूप असं डोकं फिरायला लागले म्हणले, कारण किती फिल्म बघायच्या वगैरे. तरी पण आपण समारोपाकडे जाऊया. यामध्ये जी 5 नंबरची जी काही फिल्म आहे, खूप छान फिल्म केलेली आहे ती. आणि त्या 5 नंबरचे जे काही फिल्म आहे, मला वाटते की त्या फिल्मला 144.5 मार्क मिळाले आहेत. ती फिल्म आहे वक्त. तर मी दीपकभाईला विनंती करतो की त्यांचा या ठिकाणी आपण सन्मान करावा. ही वक्त फिल्म आता दाखवली जाणारच आहे. खूप मेसेजिंग फिल्म आहे, चांगली फिल्म आहे, दर्जेदार फिल्म आहे, वेगळा आशय विषय घेऊन केलेली ती फिल्म आहे, ॲप्रिशिएट करणारी फिल्म आहे. त्यामुळं वक्त फिल्मचं आपण टाळ्या वाजवून या ठिकाणी अभिनंदन करूया, कौतुक करूया. त्यांना सन्मानचिन्ह, मानपत्र आणि जवळपास 6,500 रुपयाची पुस्तकं आम्ही या ठिकाणी आमच्या वतीनं देतो आहोत. असणार आहे. मॅडम समोर सर्व निर्मितीच्या टीमचं, थोडं मागे सर. सर्वांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक अभिनंदन. भैया समोर. फिल्म 5 नंबर आहे वक्त. सांगितला, चौथा सांगितला. हां सर समोर. 145.5 या फिल्मला मार्क मिळालेले आहेत. सगळ्याच टीमनं येऊन पुरस्कार घ्यायला काही हरकत नाही आहे.
सर्वांचं अभिनंदन. या फिल्ममध्ये जी काही दुसऱ्या नंबरची फिल्म आहे ती पण खूप चांगली दर्जेदार फिल्म आहे. खरं तर मी मगाशी सांगितलं की सगळ्याच फिल्म खूप दर्जेदार आहेत, चांगल्या आहेत. तुम्हीच गुण दिलेले आहे, तुमच्याच गुणाची बेरीज करून आपण पुढे जातो आहोत. त्यामुळे 2 नंबरची जी फिल्म आहे ती आहे द अनडायइंग स्पिरिट ऑफ डॉक्टर्स. ही टीम आली आहे का डॉक्टर? यस, या डॉक्टर खूप चांगली फिल्म, मेसेज देणारी फिल्म. आणि मला वाटतं की या फिल्मला 156 मार्क या ठिकाणी पडलेले आहेत. त्यामुळं त्या टीमचंही या ठिकाणी आपण कौतुक करूया, स्वागत करूया. टाळ्या आपल्या वाजल्या पाहिजे, कारण हे आपले सहकारी आहेत, आपले मित्र आहेत, आपले लोक आहेत. आपल्या पद्धतीने त्यांनी फिल्म केलेली आहे आणि खूप चांगली फिल्म या ठिकाणी ही झालेली आहे. आणि आता आपण जाऊया 1 नंबर जी काही फिल्म आहे. खूप भावणारी अशी ती फिल्म आहे. आणि खरं तर सगळ्याच 1 नंबरच्या आहेत, सगळ्याच 2 नंबरच्या आहेत, सगळ्याच 3 नंबरच्या आहेत, सगळ्याच 4 नंबरच्या आहेत, सगळ्याच 5 नंबरच्या आहेत. आणि मला खात्री आहे की पुढच्या वर्षी हा महोत्सव दीपकबाईंनी सांगितलं तसं खास करून दीपकबाईची आपण परत तारीख घेऊया. आणि आता खालचं मोठं सभागृह सुरू झालेलं आहे. पुढचा जो काही महोत्सव असणार आहे, खरं तर दीपकबाई सगळ्या लोकांचे फोन असे आहेत की आपण 1 महिन्याला फेस्टिवल घेऊया, 2 महिन्याला घेऊया. परंतु मी तुम्हाला सांगितलं की हे लोकसभागातून करतो आपण. तुमचा हा सन्मान देखील खरं तर हे सगळं आम्ही कॉन्ट्रीब्युशन करतो. मी, कपिलचं, सगळे आम्ही स्वतः पहिल्यांदा 5-5, 10-10 हजार रुपये काढतो आणि मग त्यातनं हे सगळं करतो आणि पुढं जायचा प्रयत्न करतो. त्यामुळं पहिली जी फिल्म आहे त्या फिल्मचं नाव आहे, याला जे मार्क या ठिकाणी पडलेले आहेत ते मार्क 157.5 मार्क पडलेले आहेत. आणि त्या फिल्मचं नाव आहे चटका. आणि टाळ्या वाजल्या पाहिजेत, कारण खूप चांगली फिल्म या ठिकाणी तयार केली गेलेली आहे. आणि त्यांनी गुणांकन देखील खूप चांगलं केलेलं आहे. मगाशी जी मी तुम्हाला सांगितलं की त्यांच्या फिल्मला देखील त्यांनी कमी मार्क दिले, तरी देखील ती फिल्म या ठिकाणी पहिली आलेली आहे. तर मी हो मॅडम जाऊ की जावा ना. तर या 5ही फिल्मचं खरं तर मी मगाशी सांगितलं हां की सर समोर बघा इकडे मॅडम समोर. सगळ्यांनी मिळून आपण हा फिल्म फेस्टिवल या ठिकाणी यशस्वी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सगळे मिळून पुढं जाऊया. मगाशी मी घोषित केलं तसं पुढे 10 फिल्म ज्या होतील त्याचे फेलोशिप आम्ही या ठिकाणी स्वतः घेऊया. तर 1-5 मिनिटामध्ये आभाराचा कार्यक्रम होईल. मग आपण फिल्म ज्या काही 5 आहेत पहिल्या त्या 5 फिल्म बघूया. आणि मग कारण एक महत्त्वाची गोष्ट आहे दीपकभाई, या कलाकारांचं वैशिष्ट्य असं आहे की दुसऱ्यांचा नंबर आले म्हणून उठून गेलेले नाही. मला वाटतं हा जो मोठेपणा आहे ना तो खूप महत्त्वाचा आहे आपल्यासाठी. कारण दुसऱ्याचं कौतुक करायला आपण शिकलं पाहिजे. यासाठी आम्ही नेहमी असं म्हणत असतो की जेव्हा आपण समूहानं पुढं जातो तेव्हा समूहाचा विजय होतो. मी आमच्या सगळ्या सहकार्यांना चळवळीतला म्हणत असतो की आपण मोठे झालं तर चळवळ मोठी होत असतात, आपले सहकारी मोठे झाले तर आपण मोठं होत असतो. त्यामुळे आपली ही जी काही टीम आहे सगळी निर्मितीची, मगाशी कपिल सरांनी तो प्रस्ताव ठेवला, एक फिल्म लोकसहभागातनं आपण सगळ्यांनी मिळून काय वेगळी करता येईल का बघूया. पुढच्या वेळेत आपण विषय देऊन काही फिल्म करता येतात का प्रयत्न करूया. मी पुन्हा सांगतो, आम्ही काहीतरी काम नाही आहे म्हणून काहीतरी करणारे लोक नाही आहोत. आम्ही भूमिका घेऊन काम करणारे लोक आहोत. आम्ही श्रीमंत लोक आहोत पण गरिबाच्या बाजूनं काम करणारे लोक आहोत. श्रीमंत या अर्थानं की कदाचित आर्थिकदृष्ट्या श्रीमंती नसेल, आम्ही अगदी वडापाव खाऊन जगणारे लोक आहोत, रस्त्यावरती राहणारे लोक असे काम करणारे लोक आहोत असे. पण आम्ही जो विचार घेऊन जगतो आहोत, भूमिका घेऊन जगतो आहोत, योग्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका घेऊन जगतो आहोत. या फिल्म फेस्टिवलच्या पाठीमागं हे सगळं करण्याची देखील भूमिका तीच होती. खरं म्हणजे जाता जाता फक्त आणखी 5 मिनिट दीपकबाईंची घेतो. दीपकबाईंना खूप त्रास दिलेला आहे. या फेस्टिवलसाठी जे लोक लाभलेले आहेत
त्या एक 4-5 लोकांचा सन्मान करूया आणि आपण या ठिकाणी पुन्हा जेवढे लोक आहोत तेवढे सगळे समोर येऊया, एक छानपैकी किंवा आपण पुढं बसूया, असं कसं करता येईल बघा, एक फोटो घेऊया आणि नंतर फिल्म आपण त्या ठिकाणी दाखवूया. सर तत्पूर्वी आपण एक 2 अजून फिल्म राहिलेल्या आहेत, अच्छा. त्यांचा आपण हा जे आलेत का, ठीक आहे घ्या. नटराजा विनंती आहे फिल्म नटराजा प्रमुखांना फिल्म देखील खूप छान आहे, विचारपीठ ठेवण्याचं आहे. बघितलेली आहे आणि खूपच वेगळ्या पद्धतीची फिल्म या ठिकाणी केलेली आहे. नटराजा ही जवळपास अर्धा तासाची फिल्म आहे. खूप चांगली फिल्म केलेली आहे, त्यातले सगळे जे कलाकार आहेत त्यामुळे त्यांचंही या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. त्यानंतर बनवा फिल्मची टीम पण आलेली आहे. दादा थांबा तिथेच थांबा तिथेच. ओके ओके. मला नियोजन पत्रिका दिली. हां दादा समोर. अतिशय दर्जेदार फिल्म आहे नटराजा. टाळ्या वाजवा आपण सगळ्यांनी. वनवा स्वागत करूया. गाडी दिली तुम्हाला. वनवा दादा इकडे समोर. धन्यवाद. यानंतर मी दीपक भाईला विनंती करतो की विश्वासराव तरटे यांचा सत्कार करावा. विश्वासराव तरटे जे ज्यासाठी राबताय त्यांचा या ठिकाणी सन्मान चिन्ह आणि पुस्तक देऊन सन्मान करावा. त्यानंतर विश्वासराव तरटे एक 5 मिनिट. समोर. त्यानंतर नेहमी तुमच्याशी संपर्कात राहणारी आणि त्या सगळ्या प्रक्रियेची प्रमुख अंतिमा कोल्हापूरकर हिचाही या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सत्कार करावा. अंतिमा कोल्हापूरकर. समोर मॅडम समोर बघा. त्यानंतर अश्वजित तरटे ज्यांनी मग अशा सगळ्या फिल्मचं DOP आणि सगळं काय संकलन बघितलं, तर अश्वजित तरटेचा पण या ठिकाणी सन्मान करावा. महिला विनंती करतो की सन्मान करावा. आमच्या बऱ्याच कार्यक्रमामध्ये हा सगळा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करणारा आमचा अभिजित मासुर्लीकरांचं पण या ठिकाणी सन्मान करावा. अभिजित. एक गंगाधर अनुभव कुठे आहे तरी. इकडे बघा. त्यानंतर मी विनंती करेन बाईंना की अनंत मिंचेकर यांचा या ठिकाणी सन्मान करावा. अनंत मिंचेकर ही सगळी आपली तुमच्यासोबत कोऑर्डिनेट करून काम करणारी तरुण पोरं आहेत. जरा पुढे मॅडम. त्यानंतर ओके साहेब समोर बघा. आमचा छोटा कलाकार अन्वयचा देखील या ठिकाणी सन्मान करावा. सन्मान चिन्ह देऊन अन्वय. त्यानंतर गंगाधर उभारे. मी महिला विनंती करतो की गंगाधरचा या ठिकाणी सन्मान करावा. त्यानंतर अंतिम कोल्हापूरकर आभार मानेल आणि मग आपण सगळ्या 5 फिल्म पहिली 5 नंबर दाखवायची असे वर्ण. काय झालं. आगंतुकपणे मी या ठिकाणी बोलतोय. सगळ्यांचे संयोजकांचे आपण या ठिकाणी सत्कार केले, पण वर्षभर सातत्यानं चळवळ पुढं नेणार आहे, ज्यांच्यामुळं कोल्हापूरमध्ये पुरोगामीचा जिवंत ठेवलेला आहे. निर्मिती विचार मंच 2 शब्द आहेत, निर्मिती आणि विचार. वर्षभर सातत्यानं या दोन्ही शब्दासाठी एक विशिष्ट अशी पुरोगामी भूमिका घेऊन पुढे जाणारं कर्तृत्व, नेतृत्व, दातृत्व असे हे अनिल मामाने साहेब यांचा सन्मान आपण सगळ्यांनी मिळून करायला पाहिजे. कारण त्यांच्यामुळं हा सगळा कार्यक्रम, हा गाडा महाराष्ट्रभरातले तुम्ही सगळे आलेले आहेत. लक्षात घ्या, मला भाषण करायची संधी मिळेल असं वाटत होतं. पण कार्यक्रमाची नियोजन वेळ जास्त व्हायला नको म्हणून खरोखर या माणसाला मी स्वतः सॅल्यूट करतोय. तुम्ही सुद्धा टाळ्या वाजवून सॅल्यूट करायचं आहे. त्यांचा सन्मान या ठिकाणी
केदारभाईंनी करावा असं मी त्यांना विनंती करतोय, कारण समाजामध्ये चांगलं करणारी माणसं कमी आहे. तर मागे सर तुम्ही तिकडे जण. हा दुसऱ्यांनी करावं, फक्त आपल्याला त्यात मोजलं जावं अशा प्रकारची भूमिका घेऊन समाज जात असताना दुसऱ्याच्यासाठी आपण जगलं पाहिजे, आपण पुढे गेलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका करून जगणारे आमचे सन्मित्र अनिल मामाने सर यांचं या ठिकाणी सन्मान सत्कार कौतुक आपण सगळ्यांनी करावं तुमच्या वतीनं, कारण महाराष्ट्रभर ही चळवळ पुढे जावी यासाठी सातत्याने प्रयत्न इकडे करत बघा. असतात. साहेब समोर बघा. धन्यवाद. त्या अनेक संस्था आहेत यांच्या वतीने जो काही आम्ही कार्यक्रम हा आयोजित केला, त्या कार्यक्रमामध्ये मंचावरील सर्व उपस्थित मान्यवर तसेच शॉर्ट फिल्मचे सर्व जे लोक इथे उपस्थित आहेत, तसेच शाहू पुरस्कारासाठी जे लोक उपस्थित आहेत जे विविध क्षेत्रामध्ये आपलं दखलपात्र कार्य करतात, तसेच या सभागृहामध्ये उपस्थित असणारे सर्वजण तुम्हा सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानते आणि कार्यक्रम संपन्न झाला असं जाहीर करते. कुछ नहीं सुना, गेट के पास ही पकड़, अभी के अभी उठ और पहले जाके हवा भर. चल 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 उठ.